नमस्कार. आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर आनंद नाडकर्णी, यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी श्री साहेबराव राठोड, त्यांचे सहकारी शाळेचे विश्वस्त अरुणदादांचे स्नेही रोहिणीताई, प्रतीक, तसेच इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे आविष्कार शिक्षण संस्था व आनंद निकेतन शाळेतर्फे मी अदिती वैद्य मनःपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य वसंत बापट यांनी रचलेल्या एका प्रार्थनेने होईल. ही प्रार्थना आपल्या शाळेतले विद्यार्थी सादर करतील. चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना, नित्य हो आराधना। या प्रार्थनेमध्ये व्यक्त झालेला आशावाद मनात बाळगणारे मानवतेच्या एकतेची कल्पना केवळ कवी कल्पना न राहता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे आमचे अरुणदादा। 21 मार्च हा त्यांचा स्मृतिदिन। त्यांच्या स्मृतीनिमित्त हा पुरस्कार आपण जाहीर केलेला आहे। यंदाचा हा 4था पुरस्कार आहे। या वर्षीच्या पुरस्कारासाठी अकोला जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील फासेपारधी समाजातील मुलांच्या शिक्षणाचा वसा हाती घेतलेल्या श्री साहेबराव राठोड यांची निवड केलेली आहे। डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेले आहे। मी डॉक्टर नाडकर्णी यांचा थोडक्यात परिचय करून देते। खरं म्हणजे डॉक्टर नाडकर्णी यांची ओळख करून देण्याची फारशी गरज नाही, इतके ते सर्व परिचित आहेत। तरी देखील मी काही ठळक बाबी सांगते। डॉक्टर आनंद नाडकर्णी हे प्रख्यात मनोविकास तज्ज्ञ आहेत व ठाण्याला त्यांनी IPH ही संस्था स्थापन केलेली आहे। त्यांनी या विषयावर जवळजवळ प्रत्येक माध्यमातून जनजागृती केलेली आहे। त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। त्यांनी अनेक चित्रपट, नाटके, कविता, गीते यांचे लेखन केलेले आहे। माइंड लॅब, वेद इत्यादी उपक्रमांद्वारे नाशिकमध्येही ते सुपरिचित आहेत। शिवाय वृत्तपत्रातील लेखन, YouTube, समाज माध्यमातून ते आपल्याला सतत भेटतच असतात। आपल्या शाळेचे ते सुरुवातीपासूनचे हितचिंतक व मार्गदर्शक आहेत। बहुरंगी बहर, शिक्षक मित्र यासारख्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून ते शाळेशी जोडले गेलेले आहेत। सुरुवातीच्या काळात शाळेला निधी मिळवून देण्यात देखील त्यांचा सहभाग होता। अरुणदादांचे ते अत्यंत जवळचे सुहृद आणि आज या पुरस्कार समारंभासाठी ते आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत। हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे। मी आपल्या शाळेच्या संस्थापक व सचिव विनोदिनीताईंना अशी विनंती करते की त्यांनी डॉक्टरांचं स्वागत शाळेतल्या मुलांनी तयार केलेला पुष्पगुच्छ देऊन करावं। धन्यवाद विनोदिनीताई। आजच्या पुरस्काराचे मानकरी श्री साहेबराव राठोड यांच्या कामाची व संस्थेची ओळख आपण लगेचच चित्रफितीद्वारे करून घेणार आहोत। मी आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापक व उपाध्यक्ष दीपाताई यांना विनंती करते की त्यांनी साहेबराव राठोड व त्यांचे सहकारी मंगेश पवार यांचं स्वागत करावं। मी दीपाताईंना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सर्वप्रथम अरुणदादांच्या स्मृतींना मनपूर्वक अभिवादन। आजचे आपले प्रमुख पाहुणे साहेबराव आणि त्यांचे सहकारी, ज्या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे ते अरुणदादांचे परममित्र डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनाही माझा नमस्कार। आज अरुण ठाकूर स्मृती पुरस्काराच्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत। इथे उपस्थित सगळेच शाळेशी परिचित आहेतच, पण तरीही सुरुवातीला थोडंसं शाळेबद्दल थोडक्यात। अरुणदादा विनोदिनीताईंनी शिक्षण कसं असावं यावर सखोल विचार करून समविचारी मित्रमंडळींना जमवून 1998 साली नाशिकला आनंद निकेतन शाळा सुरू केली। मराठी माध्यम, आनंददायी अर्थपूर्ण शिक्षण,
समाजातील आर्थिक सामाजिक भेदाभेद यांच्या भिंती गळून पडतील असं वातावरण, मुलांना त्यांच्या गतीनं शिकता येईल, आपल्यातील क्षमता जोखता येतील, मिळणारं शिक्षण त्यांना जीवनात उपयोगी पडणारं असेल आणि मुलांच्या मुळांशी त्यांची नाळ घट्ट होईल आणि विवेकनिष्ठ नागरिक तयार होईल, अशी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही शाळा सुरू झाली. एका वर्गात 40च विद्यार्थी असतील, सरकारी अनुदान घेणार नाही, शाळा प्रवेशासाठी देणगी घेणार नाही, सर्वांना परवडेल अशी शाळेची फी माफक असेल, मुलांना परीक्षार्थी बनवणार नाही, अशी अनेक बंधनं स्वतःवर घालून घेतली. मराठी माध्यमाची शाळा काढणार म्हणून सुरुवातीला सगळ्यांनी वेड्यातच काढलं. शाळेची ही तत्त्व, वैचारिक भूमिका अरुणदादांमुळे ठरली. शाळेतल्या सर्वांमध्ये या भूमिकेची रुजवात करण्याचं कामही अरुणचंच. 1998 साली कुठलंही आर्थिक राजकीय पाठबळ नसताना अवघ्या 14 मुलांपासून एका समाज मंदिरात सुरू झालेल्या या शाळेत आता सुमारे 500 मुलं मुली शिकत आहेत. पहिल्या 10 वर्षात 7 जागा बदलणाऱ्या या शाळेला स्वतःची छोटीशी का होईना पण हक्काची जागा आहे. समाधानी पालक, शाळेला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत करणाऱ्या समाजातील सुहृदांच्या पाठिंब्यावर आणि अत्यंत अल्प मानधनावर अत्यंत निष्ठेने काम करणाऱ्या आमच्या उत्साही प्रयोगशील ताईंच्या बळावर ही शाळा यशस्वीरित्या सुरू आहे. शाळेचं हे 26वे वर्ष आहे. संपूर्ण मराठी माध्यमाची एक प्रयोगशील शाळा म्हणून शाळेनं महाराष्ट्रात नाव कमावलं आहे. शाळेतील अध्ययनाच्या अनुभवावर आधारित शाळेची एक मराठी आणि एक इंग्रजी अशी 2 पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. अरुणसारखा भक्कम आधारवड सोबत होता म्हणून शाळा इथवर पोचू शकली आणि अजूनही शाळेची दमदार वाटचाल सुरू आहे. शाळा सुरू केल्यानंतर काही वर्षांनी शाळेला, शाळेच्या शिक्षकांना लहान मोठे पुरस्कार मिळू लागले. त्या पुरस्कारांमुळे हुरूप वाढला. आपलं काम योग्य दिशेने सुरू आहे याची खात्री पटू लागली. आणखी काम करण्यासाठी, येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी बळ मिळालं. शाळेला 20 वर्ष पूर्ण होणार होती तेव्हा चर्चा करताना अरुणदादा म्हणाले की आपल्याला जसा पुरस्कारांनी हुरूप येतो, बळ मिळतं, तसं बळ आता आपण इतरांनाही दिलं पाहिजे. तेवढे सक्षम आता आपण झालो आहोत. हा विचार प्रत्यक्षात आणेपर्यंत अरुण आपल्यात राहिला नाही. पुरस्कार त्याच्याच नावे द्यावा असे ठरले. या वर्षीचा हा 4था पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार कोणाला द्यायचा हे अरुण असतानाच ठरलं होतं. पहिला पुरस्कार लढाई पढाई साथ करणाऱ्या नर्मदा जीवनशाळांना मिळाला. तर दुसरा पुरस्कार मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे सोलापूर जिल्ह्यातील शेजबाबुळ येथील जिल्हा परिषद शिक्षक पैगंबर तांबोळी यांना मिळाला. तिसरा पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील गोंड आदिवासी मुलांच्या शाळेत मुलांना त्यांच्या कलाने, गतीने, नैसर्गिक पद्धतीने शिकण्यास प्रवृत्त करून शाश्वत मूल्यांपर्यंत घेऊन जाण्याचा ध्यास धरणारी शिक्षणकर्मी श्रीमती वैशाली गेडाम यांना मिळाला. या वर्षीच्या पुरस्काराचा विचार करताना साहेबराव यांचे नाव समोर आले. 5-6 वर्षांपूर्वी नाशिकला झालेल्या एका युवक शिबिरात त्याची ओळख झाली होती. प्रमुख पाहुण्यांचा एकेरी उल्लेख करून मी औचित्यभंग करते आहे. मात्र साहेबराव आम्हाला आमच्या एखाद्या माजी विद्यार्थ्यासारखाच आहे. जर तो इथे असता तर आपल्या शाळेच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या बॅचचा विद्यार्थी नक्की असता. असो, तर त्याची ओळख झाली तेव्हा आपल्या समाजासाठी मूलभूत काहीतरी करण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. त्यानंतर त्याची वाटचाल आम्ही बघत आहोत. आपल्या समाजाला गरिबीच्या, अवमानाच्या, अंधश्रद्धांच्या पाशातून मुक्त करायचं असेल तर मोठ्या माणसांवर काम करण्यापेक्षा मुलांवर काम केलं पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं मुलांच्या शिक्षणासंबंधी काम करायचं ठरवलं. मी, विनोदिनीताई, राजदादा आम्ही सगळे अकोले जिल्ह्यातील त्यांच्या बेड्यावर जाऊन साहेबराव आणि त्यांच्या टीमचं काम प्रत्यक्ष बघितलं आणि त्यांना पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली. ती त्यांनी आनंदाने मान्य केली. त्यांना अजून पुष्कळ मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. त्या सगळ्यांवर मात करण्यासाठी हा पुरस्कार नक्कीच त्यांना बळ देईल.
ही जबाबदारी पेलायला तो आणि त्याचे सहकारी सक्षम आहेत याची आम्हाला खात्री आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना अनेक शुभेच्छा. अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या शुभ हस्ते दिला जाणार आहे. डॉक्टर नाडकर्णी हे अरुणचे परममित्र आणि शाळेचे परमस्नेही. आधीच्या प्रत्येक पुरस्काराच्या वेळी त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा अशी इच्छा होती, मात्र यावर्षी हा आनंद योग जुळून आला आहे. त्याबद्दल आविष्कार शिक्षण संस्था आणि आनंद निकेतन परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक आनंद व्यक्त करते आणि त्यांचे आभार मानते. 21व्या शतकातील मुलांचा व्यक्तिमत्व विकास या विषयावर त्यांची मुलाखत नंतर होणार आहे. उद्या त्यांच्या संस्थेचा IPHचा 34वा वर्धापन दिन आहे, तर या निमित्तानं मी त्याबद्दलही त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. दीपाताईंचे आभार. आता आपण अरुणदादांच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत बघणार आहोत. अरुणदादाचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. शाळेची वैचारिक आणि सामाजिक भूमिका त्याच्या अभ्यासपूर्ण प्रगल्भ विचारातूनच बनत गेली. स्वातंत्र्य आणि लोकशाही या दोन्ही मूल्यांवर त्याचा प्रचंड विश्वास होता. ही मूल्य शाळेच्या कार्यपद्धतीत त्यांनी जाणीवपूर्वक रुजवली आहेत. त्यामुळेच शाळेत अधिकारांची उतरण नाही, निर्णय प्रक्रियेत सगळ्यांचा सहभाग आणि शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य असं खुलं वातावरण शाळेमध्ये आहे. शिक्षक खोलीत होणाऱ्या अनौपचारिक चर्चांमधून शिक्षकांनी नवीन काहीतरी करायची, शिकायची, लिहायची प्रेरणा तो अगदी सहजगत्या देत असे. शाळेतील ताईंचे व मुलांचे सामाजिक भान वाढावं म्हणून सतत चर्चा करत असे. राजकीय किंवा सामाजिक प्रश्नांपासून आपण अलिप्त राहणं योग्य नाही, उलट ते समजून घेऊन आपण त्याबाबत योग्य भूमिका घ्यायला हवी, हे आम्ही सगळे त्याच्याकडूनच शिकत गेलो. समाजाशी जोडणी हा त्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे नाशिकमध्ये कोणी सामाजिक कार्य करणारी व्यक्ती आली की त्यांना शाळेत बोलवून मुलांनी त्यांच्याशी गप्पा मारायची एकही संधी कधी हुकवली नाही. टीचर आणि व्हॉट इज वर्थ टीचिंग या शिक्षणविषयक चांगल्या पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला. त्यापैकी टीचर या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या अनुवादामुळे महाराष्ट्रभरातील शिक्षकांमध्ये त्याची ओळख निर्माण झाली. मराठी शाळांच्या आंदोलनामुळे ती ओळख अजूनच व्यापक बनली. जेव्हा सरकारने मराठी शाळांना मान्यता देणंच बंद केलं, तेव्हा महाराष्ट्रातील सरकारी अनुदान नको असणाऱ्या अनेक शाळांनी एकत्र येऊन मान्यतेसाठी मोठा लढा उभारला. या लढ्याच्या नेतृत्वाच्या गटात अरुणदादा आघाडीवर होता. त्यासाठी त्याने आझाद मैदानात उपोषणही केलं आणि सरकारला या सर्व शाळांना मान्यता द्यायला भाग पाडलं. इतिहास हा विषय शिकवावा तो अरुणदादाने. इतिहास हा त्याचा आवडता जिव्हाळ्याचा विषय. त्याच्याकडे ऐतिहासिक संदर्भांचं भांडारच होतं. स्थानिक इतिहासाचा जागतिक संदर्भ सांगून इतिहासाचा एक वेगळाच पट तो मुलांसमोर उलगडत असे. शिकवताना वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स, चित्रपट याचाही तो भरपूर वापर करत असे. इतिहास का आणि कसा शिकवायचा याची मांडणी अनेक शाळेतील शिक्षकांपुढे त्याने केली. आपली शाळा हा त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होताच, मात्र त्यापूर्वी अगदी वयाच्या 20व्या वर्षापासूनच तो सामाजिक कामात सक्रिय होता. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्याने कामाची सुरुवात केली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात भाग घेतल्याने 8 दिवस तुरुंगवासही भोगला. बहुजन समाजाच्या अनेक प्रश्नांवर काम करण्यासाठी त्याने समता आंदोलन या संघटनेची स्थापना केली. या माध्यमातून साथी मोहम्मद खडस यांच्याबरोबर सफाई कामगारांच्या वस्त्यांमध्ये फिरून त्यांच्या परिस्थितीचा व प्रश्नांचा सखोल अभ्यास केला. त्यावर नरक सफाईची गोष्ट हे पुस्तक लिहिलं. नाशिकमध्ये समता आंदोलनाने मनपा शाळेतील मुलांना चांगलं शिक्षण आणि योग्य सुविधा मिळाव्यात म्हणून लढा उभारला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकलव्य गौरव पुरस्कार देण्याचे त्यांनी सुरुवात केली होती. गांधीजींच्या विचारांचा त्याच्यावर खूप प्रभाव होता.
त्यावर त्याने अभ्यासपूर्वक अनेक लेख लिहिले, व्याख्याने दिली. शाळेतील मुलांनाही गांधी विचार समजावा म्हणून तो प्रयत्नशील असे. अरुणदादाला साथी राम आपटे गौरव पुरस्कार, सुनंदा अवचट संघर्ष सन्मान, उपक्रमशील इतिहास शिक्षक असे अनेक पुरस्कार मिळाले. त्याच्या शिकवण्यायोग्य काय आहे या पुस्तकाला यशवंतराव प्रतिष्ठानाचा पुरस्कार प्राप्त झाला. अरुणदादाच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम होते. त्यामुळे समाजवादी कार्यकर्ता, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विचारवंत, लेखक, प्रयोगशील शाळेचा संस्थापक, इतिहासाचा एक चांगला शिक्षक, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा जवळचा जिव्हाळ्याचा मित्र व मार्गदर्शक अशा अनेक रूपात त्याची ओळख देता येते. आदर्शवादाची जाण आणि वास्तवाचं भान याचा संगम त्याच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. त्याचे चैतन्य आणि विचारमूल्य आमच्या शाळेत रुजलंच आहे. ते शिक्षणात प्रयत्नपूर्वक काम करणाऱ्या सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि एकमेकांशी कायमचं नातं निर्माण व्हावं यासाठी हा पुरस्कार. आनंदने चित्रफितीला आपली माजी विद्यार्थिनी ओवी निवेदिता सतीश हिचा आवाज होता. यानंतर आपण श्री साहेबराव राठोड यांच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत बघणार आहोत. साहेबराव राठोड आणि मंगेश पवार हे दोन युवक आपल्या फासेपारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर काम करत आहेत. फासेपारधी समाज हा भटका समाज आहे. शिकार हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. पक्षी, ससे, तितीर यांची शिकार करून विकणे आणि आपला उदरनिर्वाह चालवणे हा त्यांचा उद्योग. साहेबरावच्या आजोबांच्या पिढीपर्यंत हा व्यवसाय सुरू होता. शिकारीवर बंदी आल्यानंतर काही बेड्यांचे पुनर्वसन सरकारने केले. त्यांना घरे बांधण्यासाठी जागा दिली. मात्र उदरनिर्वाहासाठी काही मदत मिळाली नाही. पोटापाण्यासाठी कापूस वेचणीच्या कामावर काही कुटुंबे स्थलांतर करतात, तर काही कुटुंबे पश्चिम बंगाल, ओरिसा अशा दूरच्या राज्यांमध्ये जाऊन कटलरीचा व्यवसाय करतात. त्यांच्या कामांच्या ठिकाणी त्यांचे अतोनात शोषण होते. अपुरी मजुरी, निवासाची सोय नाही आणि कुठेही चोरीमारी झाली की विनाकारण पाठीमागे लागणारा पोलिसांचा ससेमिरा. अन्न, वस्त्र, निवारा या जगण्यासाठीच्या मूलभूत गोष्टींची भ्रांत असताना मुलांचे शिक्षण दुर्लक्षित राहणे साहजिकच आहे. साहेबराव अशाच एका कुटुंबात वाढला. शिक्षणाचे महत्त्व समजल्याने अशा परिस्थितीतून कसे बसे धडपडत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. तो त्यांच्या बेड्यावरचा पहिला पदवीधर आहे. पदवीधर झाल्यानंतर आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटलं. आपल्या समाजाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून त्याने आपल्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचे ठरवले. मातृभाषा वाघरी असल्यामुळे शाळेत शिकवलेले मुलांना समजत नाही. कुटुंबाच्या फिरस्तीमुळे शाळेत उपस्थिती कमी. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षणाची गोडी लावणे हे काम कठीण होते आणि आहे. पण समविचारी मित्रमंडळी जमवून घरची जबाबदारी सांभाळून त्याने हे काम सुरू केले. त्याची पत्नी सकीना, त्याचा मित्र प्रितीश आणि मंगेश जो द्विपदवीधर आहे यांची त्याला साथ मिळाली. अकोला जिल्ह्यातला टिटवा येथे अक्षरभूमी नावाचे अभ्यास केंद्र तात्पुरते उभारले आहे. गेल्या वर्षी आणि यावर्षीही आलेल्या वादळामुळे हे केंद्र कोलमडले, पण पुन्हा मदत मिळवून जिद्दीने काम सुरू आहे. या कामासाठी झेप नावाची संस्था सुरू केली. या संस्थेद्वारा चालवल्या जात असलेल्या या केंद्रात सुरुवातीला मुलांना वाघरी भाषेतून शिक्षण दिले जाते. त्यासाठी या उपक्रमशील युवकांनी मुलांसाठी शिक्षण साहित्य तयार केले आहे. त्यांच्या या प्रयत्नातून टिटवा बेड्यावरची सुमारे 40 मुलं मुख्य प्रवाहातल्या शाळेत जोडली गेली आहेत. सध्या ते झेप संस्था आणि अक्षरभूमी केंद्राच्या माध्यमातून वडाळा आणि टिटवा या बेड्यावरच्या सुमारे 107 मुलामुलींबरोबर काम करत आहेत. हे काम करण्याचे प्रशिक्षण घेण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. 2018 मिळालेल्या कोरो फेलोशिपमुळे खूप मदत झाल्याचं तो सांगतो. आपल्या समाजाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर
तो सकाळ ॲग्रोवन या नियतकालिकातून नियमित लिहित असतो. आपल्या ब्लॉगवरही तो प्रयोगांबद्दल नियमितपणे लिहित असतो. आपल्या समाजातील लोककथा, गोष्टी, मुलांचे अनुभव, वाघरी आणि मराठी अशा द्विभाषिक पुस्तक रूपाने त्याला प्रकाशित करायचे आहे. सर्वच समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगणारा, शिक्षण नसल्यामुळे अंधश्रद्धांच्या जाळ्यात अडकलेला, त्यांच्या भागातील नेत्यांकडून, राजकारण्यांकडून आश्वासनांशिवाय काहीही मिळत नाही, अशा परिस्थितीत त्याला आर्थिक मदतीचीही गरज आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचा सामाजिक जाणीव निधी मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटीसाठी ही मदतीची गरज आहे. या पुरस्काराच्या रूपाने मिळणारी मदत पुरेशी नाही याची आम्हाला जाणीव आहे. मात्र अशा या धडपडणाऱ्या तरुणांच्या कामाचे कौतुक, त्याच्या बाळपावलांना स्थिरवण्यासाठी थोडासा हातभार आणि नाउमेद न होता हे काम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या वर्षीचा अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार साहेबराव राठोड यांना देण्याचे निश्चित केले आहे. च्या कामाबद्दल असलेल्या चित्रफितीला आपला 8वीत शिकत असलेला विद्यार्थी गौरव शिंदे याचा आवाज होता. श्री साहेबराव यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी मंजुषाताईंना आमंत्रित करते. हे मानपत्र आपल्या शाळेचे विश्वस्त आणि प्रसिद्ध कवी व नाटककार श्री विवेक गरुड यांनी अत्यंत समर्पक व चपखळ शब्दात लिहिलेले आहे. सन्मानपत्राचे वाचन करीत आहे. जन्मलेल्या मुलाचं भविष्य म्हणे 5व्या दिवशी कपाळावर लिहिते सटवाई. इथं तर जन्मलेल्या मुलाच्या कपाळावर ठळक शिक्का गुन्हेगार असल्याचा. ब्रिटिशांच्या काळात 80 वर्ष कायद्यांनी आणि ते गेल्यानंतर 75 वर्ष निर्लज्ज समाजरचनेत फासेपारधी म्हणजे फासीकर ठगच. ही मुलं काय करणार? उदरनिर्वाहासाठी भटकणाऱ्या पालकांबरोबर कुठली स्वप्न न घेता रानोमाळ भटकणार. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाच भागत नसताना शिकणं वगैरे तर कोसो योजना दूर. इथं सरकारी योजना, सबसिड्या, वस्तू, रेशन पोचत नाही. हे सगळं बाहेरचं कुणी येऊन बदलणार नाही. मग आतलाच एक जण स्वतः शिकतो. टक्के टोणपे, अपमान, भूक, साधनांचा अभाव हे सगळं पचवत पदवीधर होतो पहिलाच. स्वतःसाठी नोकरी, घर, स्थैर्य न शोधता या मुलांचं सटवाईनं लिहिलेलं भविष्य बदलण्यासाठी चक्क शाळा सुरू करतो. ही भटकणारी मुलं भाषाही वाघरी बोलतात. त्यांना स्थिर करणं पहिलं काम. त्यांच्या भाषेतून शिकवत पुन्हा मूळ प्रवाहात आणण्यासाठी एक टप्पा भाषांतराचा. तात्पुरती बांबू कामट्यांनी उभारलेली शाळा गारपिटीत वादळात कोसळून पुन्हा पुन्हा उभी झालेली. अडचणींचे पाढे वाचणं त्याला माहीत नाही. त्याच्याबरोबर जिद्दीनं उभ्या राहिलेल्या सहकाऱ्यांनाही. फासेपारध्यांच्या लोककथा, त्यांच्या मूळ साहसी प्रवृत्ती यांचाही वापर केला जातो शिक्षणात. हे काही शहरी शाळांसारखं चौकटबद्ध नाही. प्रयोग करायचे, जे जमले ते पुढे न्यायचे. फसलेलं मोडायला छाती लागते, ती आहेच. साहेबराव राठोड हा तो धडपड्या तरुण. त्याला खात्री आहे की यापुढे जन्मलेल्या प्रत्येक बाळाच्या कपाळावर सटवाई चित्र काढेल. खडू, फळा, वही, पुस्तक, पेन, पेन्सिल, दप्तराचं. हा आणि ही मुलं एक कुटुंब. या अस्थिर जगात ते बांधताना पैज असते अडचणींची. त्याला माहीत आहे की यातल्या प्रत्येकाचं भविष्य उज्ज्वल आहे. विश्वास, प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञता कायमस्वरूपी आहे. म्हणूनच गरगर फिरणाऱ्या वेळेच्या जात्याविरुद्धच्या या लढाईत विजय निश्चित आहे. आणि या कार्यात खारीचा वाटा म्हणून आविष्कार शिक्षण संस्था आनंद निकेतनतर्फे अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार 2024 शाबासकीची थाप आणि पुढच्या प्रवासाची शिदोरी. ताई, आता मी प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. मानपत्र, सन्मानचिन्ह, 21,000 रुपये रोख
तसेच 4,000 रुपयांची पुस्तके असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. वर झेप या संस्थेला मदत करण्यासाठी आवाहन केलेलं होतं. त्याला प्रतिसाद म्हणून काही रक्कम आलेली आहे. तीही श्री साहेबराव यांच्याकडे सुपूर्द करावी. साहेबरावांबरोबर त्यांची टीम आली आहे. त्यांनीही कृपया समोर यावं मंचावर. साहेबराव यांची पत्नी सकीना, त्यांचा सहकारी प्रितीश आणि साहेबराव आणि सकीनाचा छोटा मुलगा आणि त्याचा मामा सुद्धा अजय. साहेबराव व सहकाऱ्यांचे अभिनंदन. आता मी श्री साहेबराव यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं म्हणजे हा जो सन्मान मिळतोय मला तर काय बोलू असं मला झालं आहे. कारण माझ्या आयुष्यात मी असं एवढं क्राऊड कधीही पाहिलेलं नाही आणि पहिल्यांदाच इतक्या सगळ्या लोकांसमोर बोलतोय. आणि मी काय बोलणार आहे तुम्हाला, म्हणजे मी अजूनही शिकण्याच्या भूमिकेत आहे. सो इथे सगळे तज्ज्ञ मित्रमंडळी आलेले आहेत. तर मी माझं काम कसं सुरू केलं हे तर तुम्ही याच्या छोट्या डॉक्युमेंटरीतून पाहिलंच आहे. पण माझं मी बालपण सांगतोय की हे काम मी का सुरू केलं आहे, मागची काय प्रेरणा आहे. सो माझे आई बाबा ना तिकडे पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये कटलरीचा व्यवसाय करण्यासाठी जायचे. सो 7व्या वर्गात असताना मी पण त्यांच्यासोबत गेलेलो. तर तेव्हा ना असं रेल्वे स्टेशनवरच राहून ते कटलरीचा व्यवसाय विकायचे. तर मला आठवतं की मी स्टेशनवर रात्री उभा राहून झोपलेलो आहे. कारण पोलीस यायचे आणि आमचं सगळं बिराड उलटून पालटून टाकायचे. उठो यहाँ से, ये तुम्हारे बाप का स्टेशन है क्या, यहाँ पे खाना बना के खाते हो. तर रात्रभर इथून त्या फ्लॅटवर या फ्लॅटवरून त्या फ्लॅटवर असं करत करत आयुष्य माझं गेलेलं आहे. आणि हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार मी माझ्या समुदायातल्या तमाम सगळ्या मुलांना डेडिकेट करतोय आणि माझा मित्र मंगेश पवार यांना पण डेडिकेट करतोय. त्यांचा सगळा सपोर्ट असल्यामुळे मी ही गोष्ट आज तुमच्यासमोर येऊन बोलू शकलो नसतो. सो हे मुलांसाठीचं काम सुरू करण्यामागची प्रेरणा हीच आहे की मी स्वतः तसं आयुष्य जगलेलो आहे आणि माझ्या समुदायातली मुलं त्या परिस्थितीतून जाऊ नये म्हणून हा एक प्रयत्न चाललेला आहे. थँक्यू. बस एवढंच बोलू. धन्यवाद साहेबराव. आता मी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कुठला साहेब आणि कुठला राव हा तर फक्त सेवाभाव. मला वाटतं या वाक्यात सगळं आलं. आणि अशा तऱ्हेचा प्रयोग करणाऱ्यांची जात वाढायला पाहिजे. बाकी सगळ्या जाती मोडून पडल्या पाहिजेत. पण अशा तऱ्हेने स्वतःच्या वेदनेमधून सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
ही प्रार्थना जगणाऱ्यांची जात मात्र वाढली पाहिजे. आणि त्या जातीचा प्रतिनिधी म्हणून साहेबराव, त्याला आपण एवढंच म्हणूया की बाबा तेवत राहा, आयुष्यभर तेवत राहा. तू तेवत राहिलास की तुझा प्रकाश तुझ्या सानिध्यात आलेल्या अनेकांच्या पर्यंत पोहोचून त्यांच्याही ज्योती बनतील आणि तो प्रकाश समाजामध्ये पसरत जाईल. ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे एका पंक्तीनं दुसऱ्या पंक्तीला चालना दिली, ती तेवायला लागली की ह्याच्यातली कोणती पहिली आणि कोणती दुसरी ते कळत नाही. कारण मग त्या दोन्ही तेवत राहतात. आणि अशा पणत्यांची जेव्हा आवली किंवा रांग तयार होते, त्यांचा आकृतिबंध तयार होतो, तेव्हा त्या प्रकाशामध्ये पुढची वाट आपोआप उजळून निघते. आणि तरीही या पणत्या त्या वाटेवरती स्वामित्व सांगत नाहीत. आणि हेच या सगळ्या पणत्यांचं वैशिष्ट्य असतं. तेव्हा तेवत राहा, तेवता राहा, अशी आम्हा सगळ्यांकडून साहेबराव तुला खूप खूप शुभेच्छा आहे. आज अरुण इकडे नक्की आहे याची मला खात्री आहे. आणि अरुणला साहेबरावांसारख्या व्यक्तीला हा पुरस्कार घेताना पाहताना धन्य झालं असतं, असा आमचा अरुण होता. अरुणची आणि माझी ओळख आणि दोस्ती झाली याला संपूर्ण कारण आमचा बाबा म्हणजे डॉक्टर अनिल अवचट. म्हणजे मुळात अरुण हा बाबाचा दोस्त आणि बाबामुळे मग माझा दोस्त झाला. आणि असं बाबामुळे माझ्या जीवनात खूप सारे मला दोस्त मिळाले की जे नंतर माझे पण तेवढेच हक्काचे दोस्त झाले. त्याच्यातला एक अरुण. आणि म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये मला अरुणची मधूनच खूप आठवण कधी येते ते सांगतो. कारण आमच्या दोघांची खूप सवय होती की आम्ही दोघांनीही खास करून इतिहासाच्या बाबतीत काहीही वाचलं की आम्ही एकमेकांना फोन करायचो आणि आमचा फोन किमान तासभर सव्वा तास चालायचा. तर ते मी खूप मिस करतो. त्या आमच्या फोनवरच्या गप्पा मी खूप मिस करतो. आणि त्याच्यामध्ये मलाही खूप काही मिळायचं. तो जेव्हा लिहायचा काही गांधींच्या वरची त्याच्या आर्टिकल्सची हे असेल मग तो पाठवायचा, मग ते वाचल्यावरती आम्ही बोलायचो. ते फार मिस करतो. त्याच्या हातची खिचडी पण मिस करतो. तो माझ्यासाठी दर महिन्याला करून आणायचा तो चिवडा मिस करतो. सो मी काय काय मिस करतो. आणि अरुण गेला आणि नंतर बाबाही गेला. तर मला एक बरं वाटलं की आता ते दोघे एकत्र आहेत. आणि ते ह्या ना त्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेतच आहेत. आणि म्हणून आनंद निकेतन शाळेबद्दल पहिल्यापासूनच म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्रात माझ्या खूप शाळा आहेत, तर त्यातली आनंद निकेतन ही शाळा आहे. आणि अरुणबरोबरच्या प्रवासामुळे मैत्रीमुळे मला ही शाळा सापडली. आणि ही शाळा संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला शिकवणारी शाळा आहे, फक्त ॲडमिशन घेतलेल्यांना नाही. त्यामुळे या शाळेकडून सुद्धा मी खूप शिकलो. शाळेतल्या वेगवेगळ्या प्रयोगांचं पुस्तक निघालं त्यावेळेला अरुणने मला त्याला प्रस्तावना लिहायला सांगितली. ती आहे त्या पुस्तकामध्ये. म्हणजे अरुणचा एक असा हक्क होता आणि तो त्याचं ज्ञान, त्याची समज, त्याची परिपक्वता ही कधीच दाखवून ठसवून द्यायचं नाही. ती आपल्याला जेव्हा सापडायची तेव्हा मग त्याचं मोल आपल्याला कळायचं. तो हाडाचं कार्य करतो होता. बाबाने अरुणवर एक लेख लिहिला होता
त्याच्यात बाबाने सुद्धा हेच लिहिलं आहे की तो हाडाचा कार्यकर्ता होता. जिथे संघर्ष तिथे आम्ही. म्हणून साहेबराव, तुझा जो संघर्ष आहे तो त्याला खूप आवडला असता. आम्ही मुक्तांगणतर्फे जेव्हा अरुणला संघर्ष सन्मान पुरस्कार द्यायचा ठरवला, त्याच्यातल्या कार्यकर्तेपणाचा एक सन्मान करावा म्हणून, त्यावेळेला मला अगदी आठवत आहे की आमची विश्वस्तांची सभा झाली बाबाच्याच घरी. आणि मग माझ्याकडे नेहमी एक जबाबदारी असते की ज्यांना निवडलेलं आहे त्यांना फोन करायचा. तर मी अरुणला फोन केला. मी नाही घेणार हा पुरस्कार म्हणला. म्हणजे तो म्हणाला नाही, म्हणजे मी असा नाही आहे, मला तुम्ही का देताय. मग मी त्याला खूप पटवला, थोडंसं इमोशनल ब्लॅकमेल केलं की म्हटलं तुझ्यासारखा योग्य माणूस नाही आहे, हा संघर्षाचा सन्मान आहे. आणि त्यावेळेला मग अरुणची मी मुलाखत पण घेतली त्या संघर्ष सन्मान कार्यक्रमामध्ये. त्याचा वेगवेगळ्या तऱ्हेचा प्रवास त्याने मांडला. आणि तो पुरस्कार देताना अरुणला आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटलं होतं. आणि आपल्या आनंद निकेतनमधल्या परिवारातल्या सगळ्यांनाच नक्की छान वाटलं असणार. त्यामुळे अरुण एका बाजूने त्याची पोकळी तो नाही आहे हे दर्शवतो, पण दुसऱ्या बाजूने तो कसा आहे हे सुद्धा रोज आपल्याला सांगतो. तर अशा या अरुणच्या नावानं त्याच्या स्मृतीसाठी हा दिला गेलेला पुरस्कार आहे. आणि तो योग्य व्यक्तीच्या नावाने दिलेला पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळालेला आहे. आणि तो आपल्या शाळेच्या आणि आविष्कार शिक्षण संस्थेच्या योग्य व्यासपीठाने दिलेला आहे. तर अशा क्षणामध्ये आज सहभागी होताना मला अतिशय भावनिक वाटतंय. एका बाजूने खूप आनंद होतोय, एका बाजूनं आठवणींच्या मध्ये मन रमतं आहे, एका बाजूनं साहेबरावच्या रूपानं मला असं वाटतंय की अरुणच आता अकोल्यामध्ये प्रयोग करणार आहे. जिथे जिथे शिक्षणाच्या क्षेत्रात संघर्ष चालू असेल तिथे तिथे अरुण असणार आहे. आणि आपण सगळे अरुणच्या स्मृती जपताना अशा या सगळ्या संघर्षांना पाठबळ देण्याचा मनपूर्वक प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. डॉक्टर, मी विनोदिनीताईंना विनंती करते की त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त करावेत. नमस्कार. साहेबरावांनी आपलं केलेलं भावपूर्ण भाषण आणि डॉक्टरांचं बोलणं याच्यानंतर आभार प्रदर्शनाचा छोटासा कार्यक्रम मी करते. खरं म्हणजे इथे सगळे जमलेले आपल्या परिवारातलेच लोक आहेत. तरी पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन समाजाच्या मनोविकासासाठी सतत काम करत असतात. आणि त्यांच्या अतिशय व्यग्र अशा कामकाजामधून त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी वेळ काढला. त्याचं कारण अर्थातच त्यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांचं अरुणवरचं प्रेम आणि शाळेवरचं प्रेम आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानते. आपल्या संस्थेने जाहीर केलेला अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार साहेबराव आणि त्याच्या टीमने स्वीकारला आणि त्याच्यासाठी अकोल्याहून इतक्या लांब नाशिकपर्यंत येऊन आमच्या शब्दाला मान दिला. त्याबद्दल मी त्यांच्याही टीमचे आभार मानते आणि त्यांच्यासाठी अभिनंदन पण व्यक्त करते. या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय समर्पक आणि सुरेल अशी आपल्या मुलांनी केली. त्या मुलांचे आणि गाणं बसवणाऱ्या आपल्या अश्विनी भार्गवेताईंचे पण आभार मानते. आपल्या LCD प्रोजेक्टर आणि रेकॉर्डिंगची जबाबदारी
आपल्या शाळेचे प्रसाद दादा यांनी घेतली आहे आणि फोटोची जबाबदारी आपल्या पालक श्रुती कवी यांनी घेतली आहे. त्यांचे पण धन्यवाद. शंकराचार्य न्यासनी आपल्याला हे सभागृह उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे पण मी आभार मानते. नाशिकमधल्या माध्यमाच्या प्रतिनिधींनी पण आपल्या या कार्यक्रमाचे माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि पुढेही या पुरस्काराची पण माहिती ते आपल्याला पोहोचवणारच आहेत, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि अर्थातच इथे तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने जमला आहात आणि ह्या आपल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सामील झाला आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद विनोदिनीताई. आता आपण मुलाखतीच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. मुलाखतीसाठी मी शिक्षक प्रतिनिधी व शाळेच्या मुख्याध्यापक निलिमाताई, पालक प्रतिनिधी म्हणून तनुजाताई व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अवनी आणि उत्पला यांना मंचावर आमंत्रित करते. दुसऱ्या पर्वामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आविष्कार शिक्षण संस्था आणि आनंद निकेतनतर्फे मी लगेचच मुलाखतीला सुरुवात करते. पहिलं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आनंद निकेतनला आता यावर्षी 25 वर्ष म्हणजे 26वं वर्ष आपलं सुरू आहे. आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली, शाळेची सुरुवात झाली, त्यावेळेला कृतिशील आणि सहभागशील शिक्षण हा आपला मूळ पाया होता. मातृभाषेतून शिक्षण असावं, सहभागशील असावं, मुलांनी नुसतं ऐकू नये तर पूर्णपणे सहभाग घ्यावा. आणि आत्तापर्यंत आमच्या असं लक्षात आलं की गेल्या 25 वर्षात त्याचे छान रिझल्ट्स म्हणजे त्याचे छान परिणाम आम्हाला जाणवले. पण अलीकडच्या काळामध्ये असं होतं आहे, आणि हा आमचाच नव्हे तर जरा सार्वत्रिक अनुभव आहे, की मुलांना कृतियुक्त गोष्टी म्हणजे जसं की काही कृतिशील अभ्यास असतो, गृहपाठ असतो कृतिशील, स्वतः करून बघण्याच्या काही गोष्टी असतात, तर ह्या सगळ्यांमधला इंटरेस्ट मुलांचा थोडा कमी होत चालला आहे. आता कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल मी काही सांगत नाही. पण त्यासाठी मग मुलांनी सारखं कृतिशील राहावं, कृतिप्रवण राहावं म्हणून आपल्याला त्यांना सारखं प्रेरित करावं लागतं. आणि असं प्रेरित करताना कधी कधी आम्हाला असं लक्षात येत नाही की आम्ही प्रेरित करतो आहोत का दबाव टाकतो आहोत. कारण आपण बघतोय की स्ट्रेस वाढतोय असं जे सगळं म्हणत असतात सारखे लोक, मुलांवरचा ताण वाढतोय, ताण वाढवू नका. मग आम्हाला त्याच्यामधली सीमारेषा कळत नाही कधी कधी. तर इथून आपण सुरुवात करावी मला वाटतं. बरं, छान. खरं म्हणजे आत्ताचा आपला हा जो फॉर्मॅट आहे गप्पांचा, हा जेव्हा मला आनंद निकेतनने सांगितलं की आपल्याला इथे कार्यक्रम करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही भाषण करा, तेव्हा मी हा विचार केला की अरुणला काय आवडलं असतं, तर अरुणला नक्की भाषण आवडलं नसतं आणि अरुणला गप्पा आवडल्या असत्या. म्हणून मी त्यावेळेला सुचवलं की म्हटलं भाषण नको, आपण गप्पा मारू. तेव्हा डोक्यात विचार हा होता की अरुणला काय आवडलं असतं. तुमचा जो प्रश्न आहे ना, त्याचे 2-3 भाग आहेत म्हणजे ह्या अडचणीची, आणि ही अडचण सार्वत्रिक आहे तर खरंच आहे. मुळामध्ये ना कृतिशील या शब्दाची व्याख्या आपण आता फक्त कृतीपुरती मर्यादित न ठेवता विचार ही सुद्धा एक अंतर्गत कृती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण ना नेहमी तो हेड, हार्ट, हँड्स वगैरे ते 3H वगैरे बोलत असताना असं डोळ्यासमोर आणतो की हे वेगळं वेगळं आहे. तर ना तो मला वाटतं ॲप्रोच आपल्याला आता सोडायची वेळ आहे. आणि मग खरं म्हणाल तर अगदी मूलभूत कृती कुठली आहे ना, तर ती विचार आहे. आणि त्या मूलभूत कृतीच्या अनुषंगानं वर्तनातली कृती यायला पाहिजे. म्हणजे मुळामध्ये कृती ही वृत्तीतून निर्माण होते आणि वृत्तीबरोबर भावना निर्माण होते आणि त्या भावनेतून वर्तनाचं इंधन तयार होतं. ही साखळी लक्षात घेणं आत्ताच्या काळामध्ये मला खूप महत्त्वाचं वाटतं.
आणि म्हणून त्या कृतीला या पद्धतीनं रिडिफाईन करणं हे खूप आवश्यक वाटतं मला. आणि मग ती जी कृती आहे ती आता वेगळी न करता कशी देता येईल. म्हणजे ना, हे कृतिशील आहे आणि हे वैचारिक आहे, असं का वेगळं करायचं. कृतिशील आणि वैचारिक या दोन्ही गोष्टी एकत्र का नाही करायच्या. भावनिक शिक्षणाला त्याच्यापेक्षा वेगळं का काढायचं. तर मला वाटतं की आपण आज एकात्मिक शिक्षणाचा विचार करताना ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे कशा करता येतील हा एक भाग, आणि दुसरा भाग त्या आकर्षक कशा करता येतील. मला वाटतं सगळ्यांच्या क्रिएटिव्हिटीचा, कल्पकतेचा कुठे कस लागणार असेल तर तो त्या आकर्षकपणामध्ये लागेल. एखादी गोष्ट जोपर्यंत आकर्षकपणे या पिढीला सांगितली जाणार नाही तोपर्यंत ती पिढी ऐकेल कशी. आता बघा, आता आकर्षकपणे म्हणजे किती आकर्षकपणे, तर आपले स्पर्धक कोण आहेत ह्याचा आपण जरा विचार केला पाहिजे ना. आपला स्पर्धक जर तो सर्वसमावेशक स्क्रीन असेल आणि तो जर आकर्षकपणे गती असेल, रंग असतील, या सगळ्यांचा आकृतिबंध असेल, आवाज ध्वनी असेल, ताल असेल, संगीत असेल, या सगळ्या बाजूंनी आपला किंवा त्या विद्यार्थ्याचा कॉन्शियसनेसच काबीज करायला निघालाय, तर त्याला आपल्याला पुरून उरायचंय. याच्यासाठी आपल्याला आकर्षकतेची परमावधी गाठायला हवी आहे. आता ना, आकर्षकतेची परमावधी याचा अर्थ खूप कठीण असा नाही घ्यायचा. तर या स्क्रीनमुळे अनेक आपण साध्या गोष्टी विसरलोय, तिथपासून सुरुवात करता येते. म्हणजे आत्ताच माझे एक स्नेही आहेत, त्यांनी विसरलेले खेळ नावाचं पुस्तक लिहिलंय. असं छान 200 माने पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये इतके खेळ आहेत की जे विसरलेत. तर पॉसिबली विसरलेले खेळ हे फॅशन पण येतेच ना सायकलमध्ये. तर आकर्षक याचा अर्थ खूप काहीतरी नवीनच करायचंय असं नाहीये. तर विसरलेले खेळ सुद्धा आपल्याला डिस्कवरी म्हणून आकर्षक स्वरूपामध्ये नक्की समोरासमोर आणता येतात. त्यामुळे ते आकर्षक असलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे. आणि आपली जी मुलं आहेत, आत्ताची जी मुलं आहेत, त्यांच्या पुढचा एक प्रश्न काय आहे किंवा त्यांना काय आपल्याला समजून द्यायचं आहे. बघा, आपण सगळे आज या कन्झ्युमर कल्चरमध्ये आहोत, आपण सगळे ग्राहक आहोत. आपली मुलं त्यांच्या जगण्याच्या पहिल्या दिवसापासून ग्राहक आहेत आणि ते मागतायत आणि त्यांना बहुतांशी मिळतंय. म्हणजे आपण आता ज्या स्तरामध्ये सगळे राहतो, आपण त्या स्तरामध्ये आता नाही राहतो जिथे काम करतोय. तर मग आपल्याला ना, या जेव्हा वस्तू मिळतात तेव्हा वस्तूंकडे कसं पाहावं, इथपासून आपल्याला त्या कृतीची, त्या शिक्षणाची सुरुवात करायची आहे. एक मला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट करण्यासाठी उदाहरण देतो. बघा, प्रत्येक जी वस्तू असते ना, तिला एक मूल्य कुठलं असतं, उपयुक्तता, उपयोग. ही कामाची आहे की नाही वस्तू, त्याचं एक मूल्य असतं. दुसरं मूल्य कुठलं असतं, एस्थेटिक, की किती सुंदर आहे. म्हणजे सगळी पेनं लिहितात, पण मग तरीसुद्धा आपण पेनाचे वेगवेगळे मॉडेल का बघतो, कारण ते उपयुक्त आहे, पण ते सुंदर आहे का, आकर्षक आहे का. दुसरं जे आहे ते जे मूल्य आहे, पहिलं उपयुक्तता आहे, त्याच्यानंतरचं सौंदर्य मूल्य आहे. तिसरं मूल्य जे आहे ते प्रतिष्ठा, प्रेस्टीज, की हे माझ्याकडेच आहे त्याच्याकडे नाही इत्यादी.
तिन्ही मूल्य त्याचा आपण विचार करतो, पण इमोशनल व्हॅल्यूचा विचार करत नाही, जे चौथं मूल्य आहे की प्रत्येक वस्तूला एक भावनिक मूल्य असतं. तर तो विचार त्या कृतिशीलतेमध्ये आज जोडणं, त्या भावनिक मूल्याचा विचार. बरं, भावनिक मूल्य म्हणजे ना, मी तुम्हाला खूप काही जड नाही सांगत आहे. माझं एक साधं म्हणणं आहे की आपण तेच पांघरूण का वापरतो. आपल्या सगळ्यांचं एक आवडतं पांघरूण असतं. ते पांघरूण जुनं झालं तरी आपण शक्यतो सोडत नाही. त्या पांघरुणात आपल्याला झोप चांगली लागते. बरं, ते चिरगुटं झालं असेल, ते फाटलं असेल, काही पण झालं असेल. बरं, हे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी जनरली खरं आहे. ते जे मूल्य असतं ते त्या वस्तूचं भावनिक मूल्य असतं. आणि जिथं कुठं भावनिक मूल्य आहे ते अंडरलाईन करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ह्याचं मी तुम्हाला एक सोपं उदाहरण आजच्या काळातलं देतो. मी ना आजच्या काळामध्ये साधारण 4-5 वर्षाची जास्त मुलगे, पण काही मुलीसुद्धा बघतो की ज्या कार्स जमवतात. आणि त्या कार्स जमवतात त्यातले काही जण कार्स तोडतात, मोडतात, फोडतात. पण काही मुलं असतात ना, ती त्यांच्या गाड्या अत्यंत जपून माणसासारख्या ठेवतात. म्हणजे अगदी असे पुसून पुसून वगैरे असं छान ठेवतात. हां, आता हे भावनिक मूल्य आहे ना त्या गाड्यांचं. तर ना मग आपण काय याच्या गाड्या सगळ्या घरोघर असतात वगैरे हे बघतो, पण तो ना किती छान ठेवतोय नाही बघत. म्हणजे जिथं कुठं आपलं मूल भावनिक मूल्य देत आहे ते पकडायचं आणि आपण ही भावनिक मूल्य वस्तूंच्या बाबतीत किती जपतोय याचा प्रौढ म्हणून विचार करायचा. हे आपल्याला करायला हवं आहे. म्हणजे माझा मुलगा जेव्हा एक 5-6 वर्षाचा होता तर त्याच्यामध्ये हा बहुतेक सगळ्या मुलांच्यामध्ये असतो. नंतर ना ते फुल उपभोग घेणारे कन्झ्युमर होतात आणि नंतर यूज अँड थ्रोला जातात. पण जेव्हा छोटे आहेत ना तेव्हा खरं म्हणजे पोटेन्शियली त्यांच्यामध्ये ही भावनिक व्हॅल्यू असते. तर माझ्या मुलाला त्याचे शूज होते, काहीतरी बूट होते, ते खूप आता हे झाले होते, भरपूर जुने झाले होते, तर नवीन घ्यायचे आहेत. मग ते नवीन त्याने घेतले आणि मग आम्ही त्याला सांगितलं की ते आता ते बाहेर ठेव, म्हणजे उद्या आपल्याला ते देऊन टाकायचे. तर त्याला असं खूप वाईट वाटलं. हां, आणि तो जेव्हा ते ठेवायला गेला बाहेर तेव्हा तो त्या बुटांना म्हणाला की बहुत अच्छा रहा साथ हमारा, फिर मिलेंगे. आता ना या तऱ्हेचं एक्सप्रेशन हे खूप पॉझिटिव्हली रिएन्फोर्स करणं गरजेचं आहे. म्हणजे ही जी एक्सप्रेशन्स आहेत ना की जिथं विद्यार्थी मुलं आपल्याला भावनिक मूल्य दाखवतात ते पकडायला पाहिजे. म्हणजे हे जे फरक आहेत ना आत्ता आपल्याला जे करायचे आहेत ते जर आपण करत गेलो तर आपल्याला मजा जास्त येईल. आपल्याला मजा जास्त आली की आपला डिस्ट्रेस कमी होईल. आणि त्यासाठी आपले जे बऱ्यापैकी असतात सगळ्यांच्या मनात पूर्वग्रह ते खूप असतात की झाले. म्हणजे आपण ना स्क्रीन बघतो आणि प्रौढ जगाची काय माहिती स्क्रीनबद्दलची पहिली तक्रारच का असते. पण स्वतः तेवढेच वापरत असूनही ती तक्रार का असते हे तर मला कळलेलंच नाही आहे. म्हणजे हा खूप दुटप्पीपणा मला वाटतो. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की त्या स्क्रीनबद्दल काही करायचं असेल तर सर्वांनीच मिळून करायला पाहिजे. ते मुलांचा स्क्रीन तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या IPHमध्ये आमचा जो इनटेक म्हणून एक फॉर्म असतो ना त्याच्यामध्ये आम्ही आता मुलांच्या आणि प्रौढाच्या स्क्रीन हॅबिट्स याचा वेगळा क्लिनिकल हिस्ट्रीमध्ये
तो भाग घेतलेला आहे. म्हणजे पूर्वी आपण जे नेहमी डॉक्टर हिस्ट्री घेतात की नाही, त्याच्यामध्ये काय काय असतं, आता आम्ही तो ना स्क्रीन हिस्ट्री, आणि स्क्रीन हिस्ट्रीमध्ये कुठल्या तऱ्हेचे स्क्रीन किती वापरतात, ऑक्युपेशनल यूज किती, रिक्रिएशनल यूज किती, डेटा आहे. त्याच्यामधून आपल्याला माणसाची आयडिया येते. सो ते नाकारून नाही चालणार आहे ना, पण त्याला जोडूनची कृतिशीलता, म्हणजे जे मला वाटतं अरुण आता शिकवत असताना तर अरुणने लिंक्स दिल्या असत्या मुलांना इतिहासाच्या, हे बघा हे बघा हे बघा, उद्या वर्गात येऊन मला सांगा. त्याचा वर्गातला वेळ त्याने वाचवला असता, आणि दुसऱ्या दिवशी मुलांच्या सोबत ते सगळं बोलून मुलांना कृतिशील केलं असतं. आपल्याला ना कुठल्या लिंक बघा हे सांगणं महत्वाचं आहे, स्क्रीन कमी वापरा हे नाही. उत्तर ना वेळ कमी करण्यात नाही आहे, तो वेळ कशासाठी वापरायचा ह्याच्यात उत्तर आहे. तर हे जर आपण करत गेलो, बरं मी याच्यात बोललो त्याच्यात काहीच भयंकर मोठं बोलले नाही आहे, साध्याच गोष्टी आहेत, पण आपण साध्याच गोष्टी विसरत चाललोय. त्यामुळे ते आपल्याला केलं तर आपल्याला गंमत येईल, आपलं टेन्शन तेवढं कमी होईल, मग आपण बाकीच्या गोष्टींचं टेन्शन घेऊ. बोला. एकदा विचारते मी की मग आपल्याला म्हणजे आपण प्रेरित करतो आहोत का दबाव टाकतो? छान छान, तो राहिला बरं का. त्याच्यातली सीमारेषा फार महत्वाची, ती सीमारेषा. पहिली गोष्ट प्रेरित करणं आणि दबाव टाकणं ह्याच्यातली पहिली सीमारेषा आहे रिपिटिशन. रिपिटिशन अपरिहार्य असेल तर भाषा वेगळी वापरा. सोप्पं बघा, ह्याच्यासाठीचा गृहपाठ, पेपरांमधले 5 मथळे रोज वाचा. त्या 5 जणांनी तीच बातमी वेगवेगळ्या पद्धतीने दिली असते की नाही, तेच करायचंय. वेगळं काय आहे? रिपिटेशन करायचंच असेल तर पेपरातल्या हेडलाईन सारखं करा. हे ना जमतच नाही हो प्रौढांना. ते तेच 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 सांगून कळलं नाही पुन्हा तेच सांगतो, पूर्ण कळलं नाही पुन्हा तेच सांगतो. अरे काय म्हणजे असं बिंबवणं वगैरे काहीतरी जे आहे की नाही, तर तो पहिला फरक आहे. दुसरी गोष्ट की जे आपण सांगतोय करायला, प्रेरित करणं आणि दबावमधलं, ते स्वतः किती केलंय ते समजून घेऊया. प्रेरणा तेव्हाच माणूस देऊ शकतो ज्या वेळेला त्याने ती घेतलेली असते. न घेतलेली प्रेरणा देणाऱ्या गोष्टीला आपल्याकडे दंभ असं म्हटलेलं आहे. तेव्हा न घेतलेली प्रेरणा द्यायची कशी? बरं, घेतली प्रेरणा ना की मिळायला लागते, द्यावी नाही लागत. त्यामुळे आपण ना संस्कार करायचे असतात, प्रेरणा द्यायची असते. हे जे काय मनात समीकरणं बांधून ठेवली आहेत ना, ती फार इंटरेस्टिंग आहेत. त्याच्यामधून ना आपण आपल्या कन्स्ट्रक्टिव्ह, क्रिएटिव्ह, ॲक्टिव्ह रोलपासनं दूर जातो. आणि मग ना ताबडतोब आपलं मन आपण कसे बरोबर आहोत ह्याचं जस्टिफिकेशन करायला लागतं. त्यामुळे दबाव टाकण्यामध्ये तो एक भाग. दुसरा भाग की आपण प्रेरणा स्थान आहोत का, हे बघणं. तिसरी गोष्ट की आपलं या कम्युनिकेशनच्या मागे असलेलं उद्दिष्ट काय, हे गोल तपासून बघणं. म्हणजे बघा, समजा माझ्या मुलानं अभ्यास करावा असं माझं गोल आहे, आणि 10 मिनिटाच्या संभाषणानंतर तो म्हणतो मी अजिबात करणार नाही. अरे, सो माय गोल इज डिफिटेड ना. आणि असं किती वेळा होतं हे आपण सगळ्यांनी तपासून बघूया. मग त्याला दबाव टाकणं म्हणतात.
कारण वेन युअर गोल बिकम्स फ्रस्ट्रेटेड दॅट मीन्स इट इज नॉट कम्युनिकेटेड प्रॉपरली ना, इट इज नॉट रीच्ड. तो मिळालेला नाही आहे, म्हणजे पोचलेला नाही आहे जिथे, किंवा जसा पोचायला पाहिजे तसा. बरं, पुढची गोष्ट की तो गोल आपण तपासून का बघितला पाहिजे, की मला हे मान्य आहे की काही शॉर्ट टर्म गोल्स असतात, काही लॉंग टर्म गोल्स असतात. बरं का, म्हणजे आता परीक्षा आहे, वार्षिक परीक्षा आहे, पास व्हायचं आहे, शॉर्ट टर्म गोल आहे, मी काही नाकारत नाही आहे. पण शॉर्ट टर्ममधून मला लॉंग टर्मकडे जायचं आहे, ह्या तऱ्हेचा दृष्टिकोन मला गोल सांगताना पण स्वतःमध्ये आणावा लागेल. आणि लॉंग टर्म सांगताना शॉर्ट टर्मचाही, म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, की आपण मुलांना मोठा झाल्यावर मग ते म्हणते ठीक आहे ना तेव्हा बघेन. म्हणजे इथे आपण फक्त लॉंग टर्मचं बोलतो, किंवा अरे परीक्षा उद्या आली आहे कर काहीतरी, मग ते म्हणतात परीक्षा तर काही येतच असते, खूप परीक्षा द्यायच्यात. म्हणजे आयदर यू गो टू लॉंग टर्म ऑर यू गो टू शॉर्ट टर्म. कम्युनिकेशनमध्ये आपल्याला दोन्ही कम्युनिकेशनमध्ये कसे आणता येतील, जे मी करायला सांगतोय त्याचा लॉंग टर्म बेनिफिट आणि शॉर्ट टर्म बेनिफिट काय आहे, आणि त्याच्यामधला जो आकर्षक वाटेल तो पहिला सांगणे, हे एक आपलं सॉलिड असतं माहिती ना. जो त्यांच्या दृष्टीने अनाकर्षक असतो ना तो आपण पहिला सांगून टाकतो. अरे त्यांच्या दृष्टीने जो आकर्षक आहे तो पहिला सांगा ना, कारण तिथेही आपण त्या कम्युनिकेशनमध्ये फायनली मुद्दा एम्पथी कमी पडते आपली त्यावेळेला. अतिमायेमुळे आपण सिंपथीवर जातो, अतिमायेमुळे. हां, म्हणजे खूपच काळजी, ह्याचं कसं होणार, ह्या जगात कसं होणार, म्हणजे सगळं चांगलंच असतं, ते काय वाईट नसतं. पण त्याची अभिव्यक्ती जी होते ना ती त्या प्रकाराने होते, आणि मग ते बर्डनसम वाटतं. तर मला वाटतं ह्या 4-5 टिप्स जर आपण डोक्यात घेतल्या, आपल्याला पण बरं आहे, त्यांना पण बरं आहे. आणि आपल्याला ना सॉलिड असे रिझल्ट्स हवे असतात. म्हणजे माझ्याकडे OPDमध्ये खूप वेळ लोक येतात, अजिबात जबाबदारी कळत नाही, तोपर्यंत वय वर्षाचं अजिबात जबाबदारी कळत नाही. मग मी त्यांना विचारतो की आत्तापर्यंत तुम्ही त्यांना इयत्ता 1ली दिलेल्या जबाबदाऱ्यांची यादी सांगा. आधी जबाबदाऱ्या द्यायच्या नाहीत आणि मग म्हणायचं घेत नाही, कारण डायरेक्ट अरे असं काही वोटिंगच्या वयासारखं जबाबदारी घेण्याचं वय आहे काय. हा, वयाप्रमाणे जबाबदाऱ्या देणं हे आधी करायचं नाही का, लहान आहे. आणि मग एका रात्रीमध्ये व्याख्या बदलायची, आता मोठा घे जबाबदारी, काय चाललंय. मग हे नाही आपण डोक्यात घेत की आपल्याला त्या व्यक्तीच्या बुद्धीप्रमाणे, त्या व्यक्तीच्या भावनिक समजेप्रमाणे, त्याच्या आणि कुटुंबाच्या गरजेप्रमाणे जबाबदारी टाकणं हे वयाच्या 2.5-3व्या वर्षापासून सुरू व्हायला पाहिजे, 5-6 सुद्धा नाही. पण हे आपण लक्षात घेत नाही आणि मग डायरेक्ट जबाबदारीच घेत नाही. तर ना हा सगळा या शिक्षण पद्धतीचा भाग आहे की ज्याच्यामधून आपल्याला या गोष्टी सांगायच्या आहेत, मग त्या खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरतील. हां, बोल बाळे. तुम्ही जे म्हटलात ते अगदी बरोबरच आहे. थँक्यू. पण आमच्यासारख्या मुलांना एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात. म्हणजे अभ्यासातही पुढे राहायचं असतं, छंद पण जोपासायचे असतात, शाळेतले इतर उपक्रम, खेळ, बाहेरच्या स्पर्धा, परीक्षा, या सगळ्यातच पुढे राहायचं असतं. छान आहे. पण मग हे सगळं करताना वेळ कमी पडतो. हो ना ग. मग यातला सुवर्णमध्य कसं साधायचा. वा 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 वा, छानच आहे. हे बघा, आनंद निकेतन सारख्या शाळेमध्ये ना तुम्हाला खूप काही करायला प्रेरणा मिळावी त्याच्यासाठीच ती शाळा आहे. तेव्हा मी तुम्हाला ना अजिबातच असं म्हणणार नाही 5वीमध्ये हे सोडून दे, 6वीमध्ये हे सोडून दे आणि 9वीपर्यंत अभ्यास सोडून बाकी सगळं सोडून दे. मग ते काय आपल्या शाळेच्या फिलॉसॉफीत बसत नाही आणि बसू नये. काय गंमत आहे माहिती आहे,
तुला जे सगळं 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 करायचं आहे ना, तर समजा तू म्हणजे एका झाडाचं खोड आहे आणि जे जे तुला करायचं आहे ना त्या फांद्या आहेत, असं पकड. फक्त कसं लाव माहिती आहे त्यांना, अगदी वरची फांदी पासून खालच्या फांद्यांपर्यंत लाव. आता जी अगदी वरची फांदी आहे ना ती बघ कोवळी असते, छोटी असते, आणि जसे तुम्ही खाली खाली याल ना तशा त्या फांद्या भक्कम होत जातात. तर ज्या तुझ्या इंटरेस्टच्या खालच्या भक्कम फांद्या आहेत त्या कोणत्या, त्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांनी शोधायच्या. त्याच्या वरच्या कुठल्या, आणि सगळ्यात वरती जिथं मोहर येतोय ती जी फांदी कुठली, की दीज आर माय यंग इंटरेस्ट. आता झाड वाढल्यावरती ना तो जो यंग इंटरेस्ट आहे ना तो खाली येऊन बळकट होऊ शकेल, बरोबर. तर इंटरेस्टसाठी सोपं ही झाडाची प्रतिमा वापरायची, आणि दरवर्षी आपलं झाड कुठल्या फांद्या कुठे गेल्यात ते बघायचं. आता याच्यामध्ये काय गंमत आहे तुला सांगतो. याच्यामध्ये एक तर प्रायोरिटी आहे, दुसरी गोष्ट की कुठल्या भक्कम करायच्या आहेत त्याची दृष्टी आहे, काय नवीन आहे ते आहे, नवीनातलं कुठलं भक्कम करायचं आहे ती निवड आहे, आणि त्या सगळ्याला 6 महिन्याची वर्षाची गती आहे. म्हणजे प्रायोरिटीज पक्क्या ठेवायच्या, तर त्या बदलू शकतात हे पण डोक्यात ठेवायचं. उदाहरण घेऊ. आता ही थिअरी झाली, आता उदाहरण घेऊ. आता समजा मला वक्तृत्व पण आवडतं, मला तबला वाजवता येतो, अभ्यास करायचाच आहे, मला वाचन पण आवडतं, आणि मी चांगल्या प्रकारे स्क्रीन वापरणारा असल्यामुळे मला स्क्रीनवरती सुद्धा काही काही चांगल्या गोष्टी बघायच्या असतात, त्यामुळे मला ती वाचनाची पण आवड आहे. असं सगळं मी आहे, राईट. आता मला त्याचं दर आठवड्याचं प्रायोरिटायझेशन करायला पाहिजे, या सगळ्या फांद्यांचं. आठवड्याचं, महिन्याचं नाही, आठवड्याचं. म्हणजे बघ, सर्वसाधारणपणे पावसाळा संपला की जानेवारीपर्यंत वक्तृत्व स्पर्धांचा सीझन असतो. मग त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपला वार्षिक कार्यक्रम असतो. मग तिथे तबला, इथे वक्तृत्व, हे तेवढं जास्त येईल की नाही त्या आठवड्यांमध्ये. मग त्याच्यानंतर वार्षिक परीक्षा आली. आठवड्यांप्रमाणे ना प्रायोरिटायझेशन करायचं. म्हणजे मी सुट्टीमध्ये वाचनाच्या फांदीला जितकं महत्त्व देईन तेवढं मी परीक्षेला 8 दिवस राहिले असताना देणार नाही. आणि हा दर आठवड्याला स्वतः भाग घ्यायचा. हे केल्यावरती आपल्या लक्षात येतं की आपल्या अनेक इंटरेस्टपैकी आपल्याला काय सोडलं तर त्रास कमी होईल, आणि ते सोडायचं. ते त्या काळापुरतं सोडायचं, बरोबर आहे. आणि मग आपल्याला हळूहळू कळायला लागतं की आपल्याला प्रायोरिटीज कशा करायला हव्यात. म्हणजे उदाहरण, अगदी प्रॅक्टिकल उदाहरण, माझं उदाहरण सांगतो तुला, की मला क्रिकेट बघायला, त्यातही मला टेस्ट मॅच क्रिकेट बघायला खूप आवडतं, ठीक आहे. पण आता मला माझ्या जीवनाच्या प्रायोरिटीमध्ये टेस्ट मॅच क्रिकेट काही बघता येत नाही, लाईव्ह बघता येत नाही. पण मला काय बघता येतं, मला हायलाईट्स बघता येतात, ठीक आहे. मग आता मला जो वेळ काढायचा आहे तो हायलाईट्सचाच काढायला पाहिजे. बरं, मग मला असं पण असतं की मला ते हायलाईट्स त्याच दिवशी बघता येतील असं पण नाही. पण आता मला सोय आहे की मी ते 2 दिवस 3 दिवसाचे हायलाईट जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा बघू शकतो. म्हणजे एका बाजूने मी माझी प्रायोरिटीसुद्धा काय आहे ते ठरवलं, दुसऱ्या बाजूने मी टेक्नॉलॉजीची मदत घेतली माझ्या प्रायोरिटीजना प्राधान्य देताना, जे आपण खूप विसरतो की टेक्नॉलॉजी आहे ना, जिथे कुठे टेक्नॉलॉजी वापरता येईल तिथे आपण ती का नाही वापरायची.
सो हे आपण जर केलं तर मग आपोआपच ना आपल्याला कशाला विराम द्यायचा आहे, कशाला स्वल्प विराम द्यायचा आहे, म्हणजे आपल्या कुठल्या छंदाला किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटीला ते आपोआप कळत जाईल. ते तेव्हाच कळत जाईल ज्या वेळेला आपण त्याचं या पद्धतीने नियोजन करू. आणि नाहीतर मग कुणीतरी आपल्याला 8वी 9वीत सांगेल आता अभ्यास करा, आता हे सोड. तर मग ते असं नी जर्क करायचं नाही. आपल्यालाच कळेल ना. जे कळेल त्याला स्वल्प विराम देऊ, जे कळेल त्याला पूर्ण विराम देऊ, जे वाहतं ठेवायचं आहे त्या गोष्टी वाहत नेऊ. सो इज देअर एनी इन्स्टंट आन्सर फॉर दिस? नो. बट यू हॅव टू बी इन द फ्लो विथ अवेअरनेस. तो अवेअरनेस आणण्यासाठी आपल्याला ते झाड वापरलं पाहिजे, आपल्याला या पद्धतीनं आठवड्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. बरं, हे प्रत्येक वेळेला ना तुम्हाला लिहायला पाहिजे असं नाही आहे. ते डोक्यात ठेवा. किंवा 9वीच्या पुढे असाल तर तुम्हाला आपोआप 8वी 9वीत अलीकडे मोबाईल मिळतो हातात. त्या मोबाईलमध्ये नोट्स नावाचा प्रकार असतो. तो नोट्स नावाचा प्रकार चांगल्या पद्धतीने का नाही वापरायचा? या सगळ्या गोष्टी करायला कशाला आहे टेक्नॉलॉजी? त्यामुळे पुन्हा ना आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या अनेक उपयुक्त गोष्टी आपल्याला ठाऊकच नसतात, त्या आपण वापरतच नाही. पण ते आपण वापरू, ती टेक्नॉलॉजी आहे. सो असं जर तू केलंस ना तर तुझ्या पुढचं चित्र हळूहळू स्पष्ट होत जाईल. ते बदलतं असणार आहे याची जाणीव तुलाही होईल आणि तुझ्या पालकांना पण होईल. आणि एखाद्या गोष्टीमध्ये जर तू म्हणजे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही टॅलेंट वाईज एक्स्ट्राऑर्डिनरी आहे असं समजा आपल्या लक्षात आलं तर मग ती फांदी कुठे ठेवायची हे पण कळेल ना आपल्याला आत्तापासून, की अरे आता ही फांदी ना फुल बेसची फांदी आपली खाली ही असणारच आहे. म्हणजे काय पुढचे एक 10-15 वर्ष तरी ती असणार आहे हे कळेल. त्याप्रमाणे पुढे जात जाऊ, हो की नाही? हां, म्हणजे मग असं ते बघितलं की कळेल अरे हे झाड आहे, हा आठवडा आहे, आता आपल्याला प्लॅन करायचं आहे. आणि आपण जेव्हा असं बोलतो ना हे पण करायचं कसं होणार, तर त्याला अर्थ देऊया, त्याला बघूया. मग आपली एन्झायटी आपोआप कमी होते. मग कोणाला प्राधान्य द्यायचं ते कळतं. आणि कीप इट डायनॅमिक. यू आर नॉट टेकिंग एनी काइंड ऑफ लाईफ टाईम डिसिजन. है ना, आत्ता ह्याच्या पुढे स्पर्धा बस किंवा आता तबल्याचे नावही घेणार नाही जन्मात वगैरे असं काय म्हणायची गरज नाही. हां, तर काहीच म्हणायची, फक्त प्लॅन्ड अवेअरनेसने पुढे न्यायला आपोआप आपल्याला कळतं की काय माझ्या खालच्या फांद्या ज्या राहणार आहेत त्या कोणत्या आहेत, वरच्या फांद्या कुठल्या आहेत, ज्याला त्याला कळत जाईल. अँड दॅट इज डिस्कव्हरी. फक्त हे करताना या सगळ्या प्रयोगामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांचा कंटिन्युअस सहभाग असणं ही गोष्ट खूप गरजेची. मुलांना स्वातंत्र्य देताना, त्यांची मतं जाणून घेताना आम्ही पालक म्हणून काही गोष्टी सांगितल्या तर त्यांनी ऐकल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. अच्छा, पण त्यांना ते पटत नाही. अशा वेळी काय करायचं? फारच मोठा प्रश्न आहे. मुळामध्ये काय ना की आपल्याला समजून द्यायचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. हो ना, ते पटणं आलं की मग पटवणं पण येतं. उभय पक्षी पटवणं येतं. तर त्याचा विचारच का करावा? मला ना माझ्या मुलापर्यंत म्हणजे वर्गातला असेल किंवा घरातला असेल या गोष्टी पोचवायच्या आहेत. त्या मी टू द बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी कसा किंवा कशी पोचवेन. का नाही थांबायचं तिकडे? उत्तरार्थ का पाहिजे? उत्तरार्थ हा आपल्या भूमिकेमधून आलेल्या इच्छेमुळे आलाय, हो की नाही? पालक नावाची आपली भूमिका आहे. ती भूमिका काय सांगते? संस्कार करायला पाहिजेत.
आणि एकदा केलं की त्याचा परिणाम दिसला पाहिजे, नाहीतर त्याला संस्कार का बरे म्हणावे. हां, हे सगळं पुढचे विचार आहेत ते कशातून आले. खरं म्हणजे गोल काय आहे ना, की जी गोष्ट मला पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून त्या मुलाला समजून द्यायची आहे, ती समजून देण्याचा बेस्ट अवेलेबल मार्ग काय आहे, मोस्ट क्रिएटिव्ह मार्ग काय आहे. मग हा आपण निश्चय केला ना तरी ती भूमिका सतत मध्ये मध्ये येत राहील परिणामांची. तर तिला आपल्याला कॉन्शियसली बाजूला ठेवायला लागेल. आणि जे मी सांगतोय ते परिणामकारक पद्धतीने कसं सांगेन ह्याच्यावरतीच फोकस करायला लागेल. आपला फोकस कळत न कळत, ऐकणं न ऐकणं या परिणामांवरती जातो. ॲज अ रिझल्ट जे सांगायचंय ते किती पद्धतीने सांगता येईल, किती इफेक्टिव्हली सांगता येईल यावरचा आपला विचार हळूहळू कमी होतो. त्या विचाराचा दर्जा पण कमी होतो. सांगायच्या आधीच आपल्याला बहुतेक ऐकणारच नाही असं पण होतं. हां, म्हणजे आधीच आम्ही ना परिणामांची शक्यता सोडा, परिणामांची खात्री पण करून टाकतो. सांगून बघते पण मला माहिती आहे काही परिणाम होणार नाही. हां, आता हेच जर आपलं गृहीतक असेल, प्रिझम्पशन असेल, तर मग आपण सांगताना तसे सांगू ना. म्हणजे असे सांगू किंवा असे सांगू. मग हे का, कशासाठी. सो आपल्याला ना तो घडवण्याचा अट्टाहास सोडायला पाहिजे. तो भयंकर असतो. घडवण्याच्या अट्टाहासातून बिघडवण्याची प्रक्रिया चालू होते. तर तो घडवण्याचा अट्टाहास करायचा तो कमी करू. मला माहिती आहे की काही आपलं पटकन जाणार नाही. आणि समोरची सोसायटी आपल्या आजूबाजूची आहे ती पण असं वगैरे काय काय. पण मुद्दा काय त्यातला, whom are we dealing with. ज्यांचं स्वत्व, इंडिव्हिज्युअलिटी, ज्यांचा सेल्फ सेन्स हा वय महिने 18 वगैरे असताना, वय महिने 18 वगैरे असताना, 18 वर्ष नाही हो, महिने असताना ज्यांचा सेल्फ सेन्स हा जोरदार आहे आणि जे खूप क्रिएटिव्ह आहेत आपल्यापेक्षा, खूपच क्रिएटिव्ह आहेत, त्यांना आपल्याला असं नाही सांगितलं तर आपली खैर नाही आहे हे कळायला पाहिजे ना आपल्याला. कालच मी संध्याकाळी एका जस्ट 1.5 वर्षाच्या मुलीबरोबर खेळत होतो बरं का. 1.5 वर्ष, 18 महिने. तर त्यांच्या घरामध्ये तो डास किंवा माशी मारण्याचं ते असं हे असतं ना प्लास्टिकचं, तसं होतं. आता ते तिला माहिती होते की डाश. हां, आणि मग तिने ते घेतलं हातात. हां, आणि मग ती काय मारणार इकडे तिकडे ना, डास बिश. हां, तर तिला आमच्यापैकी कुणीतरी म्हणालं की अगं डास कुठे आहे, पण म्हणजे तू हे मारतेस पण डास कुठे. त्या मुलीनं काय करावं, 18 महिने. तिनं ना अशा हॅलो डास लवकर ये. आणि आम्ही तिला म्हटलं कशाला, मालायला. आता हे जे काय हॅलो डास आहे ना ते फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे ही मंडळी स्वयंभू होतात आता 18 महिन्याची असताना, आणि ते त्यांची कल्पकता अशी वापरतात. मग आपल्याला ना ऐकायचं असेल तर किती इमॅजिनेटिव्हली सांगितलं पाहिजे ना. म्हणजे ह्या मुलीच्या आईवडिलांकडे मी असं अगदी बघितलंच की ते कळलं मला काय आव्हान आहे तुमच्या पुढचं ते. बट दिस इज नॉट अ स्पेसिफिक केस, दिस इज अ व्हेरी 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 जनरल केस. म्हणजे मग आपल्याला तो परिणामाचा अट्टाहास सोडायची खूप गरज आहे. कारण ह्यांच्यामध्ये इंडिव्हिज्युअलिटी आहे. ती इंडिव्हिज्युअलिटी खूप लवकर येते आहे आणि सो ती जास्त ते एक्सप्रेस करतायत. ती आपल्याला पूर्णपणे प्रत्येक वेळेला हेतूंना धरून असेलच असं नाही, पण मग त्याला हेतूला कसं जोडायचं त्याच्यावरती माझं कम्युनिकेशन असलं पाहिजे.
आणि त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला कम्युनिकेशनच्या बाबतीतला अवेअरनेस आपला असा असायला पाहिजे की त्या मुलामधल्या कुठल्या भागाला आपण कधी ॲड्रेस करायचं. म्हणजे ना एक मूल असतं, त्याचं जे भावनिक वय असतं ना, काय 2, 3, 4, 5, 6 वर्ष, तर त्या भावनिक वयाचा एक कम्युनिकेशनचा स्तर असतो. एक स्तर त्याच्यातला प्रौढ असतो, ॲडल्ट असतो, त्याचा असतो. एक स्तर त्याच्यातल्या पालकाचा पण असतो. तर कुठल्या वेळी कुठल्या स्तराला मला ॲड्रेस करायचं आहे त्याचं एक स्पष्टता, ते बदलत जाईल, पण डोक्यामध्ये तो आपला अवेअरनेस असला पाहिजे. म्हणजे कधी कधी ना त्याला किंवा तिला, म्हणजे आपल्या मुलाला किंवा मुलीला ना बाळच व्हायचं असतं. म्हणजे त्याला तेव्हा लाड पाहिजे असतात, राईट. आता त्यावेळेला ना भविष्यामध्ये तुझ्या वगैरे असं केलं की संपलं ना सगळं. हां, तर त्यावेळेला ती गरज नाही आहे. पण कधी कधी त्याला ॲडल्ट रोल वदलं हे पाहिजे असतं. तर तो आपली गडबड काय होते, आपण सतत पालक राहतो आणि त्यामुळे आपण सतत शहाणे करून सोडावे सकळ जना, असं सकळ जना सोडा निदान आपल्या जना, असं म्हणून आपण तोच वसा घेऊन जातो. त्यामुळे तो परिणामांचा अट्टहास वाढतो. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्यामध्ये आपल्या कम्युनिकेशन प्रोसेसबद्दलचा अवेअरनेस येणं आणि त्याचबरोबर मगाशी मी जबाबदारीचा जो उल्लेख केला, तर जबाबदारी कशातून येते ना, खूप चॉईसेस त्यांच्यासमोर आहेत आज पहिल्यापेक्षा. तर वय वर्षे त्या 18 महिनेपासूनच ना त्यांच्या पुढे चॉईसेस मांडायला पाहिजेत. वय महिने म्हणजे 18 महिन्यापासून, किंवा आता चॉईसेस म्हणजे काय सोपं, आता 1-1.5-2 वर्षाचं बाळ आहे ना, तर ना आंघोळ करून बाहेर आल्यावरती ना नेहमी 2 सेट मांडायचे. आज कुठला घालायचा आहे, त्याला लेट दॅट पर्सन मेक अ चॉईस, आणि त्याला लिमिट पण द्यायची ह्या दोघांपैकी. आज ना तुला डब्यात या 2 पैकी काय आवडेल, आज आल्यावरती ह्या 2 पैकी काहीही म्हणायचं नाही. आणि ते म्हणत नाहीत, तो काहीही आपला आधीच्या पिढीचा भाग आहे. हो काहीही चालेल, हे अजिबात म्हणत नाहीत काहीही वगैरे. ते त्यांना जे पाहिजे ते म्हणतात. हां, मला नूडल्सच हवे, ते स्पष्ट सांगतात. मग तो जो चॉईस आहे ना, तो लहान लहान सवयींमधनं द्यायचा. आणि खूप छोटी बाळं असतात ना, ती काय करतात, ही अशी 1.5-2 वाली, ते काहीतरी एक स्वतःचं गणित करतात बरं की दुसरं सांगतात तो चॉईस माझा, असं काही काळ चालू द्यायचं. हळूहळू मग ते विचार करायला लागतात चॉईसचा, विच इज एक्सपेक्टेड. मग त्याचा हा चॉईसेसचा विचार ज्या प्रमाणात वाढत जाईल, म्हणजे चांगला होत जाईल, त्या प्रमाणात ती चॉईसेसची डिफिकल्टी लेवल किंवा महत्त्व वाढवत जा. जबाबदारीचं शिक्षण दुसरं काय. जबाबदारी मीन्स मेकिंग अप्रोप्रिएट चॉईसेस. त्यामुळे जबाबदारी कम्स फ्रॉम व्हॉट, कम्स फ्रॉम मेकिंग अप्रोप्रिएट चॉईसेस. आणि मग त्यांना प्रत्येक ठिकाणी ते चॉईस दिसायला लागल्यावरती आपोआप ते तसा विचार करायला लागतील. आणि मग ते तुम्हाला अगदी त्याला मॉलमध्ये घेऊन गेलात तरी त्याचा उपयोग आहे, आणि करिअर काय तिथे पण त्याचा उपयोग आहे. सो या गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवायला पाहिजेत. आणि लास्ट पॉईंट की पार्टिसिपेटिव्ह प्रोसेस कसा करता येईल. तुम्ही जेव्हा मगाशी म्हणालात ना करत नाहीत, कारण ना आपण पार्टिसिपेटिव्ह प्रोसेस नाही करत त्याच्यात, हा एक मुद्दा. दुसरा भाग, जेव्हा आपण करायला सांगतो घरात खास करून, तेव्हा त्याला रिस्पेक्ट देणं त्याने केलेल्या गोष्टीला इज व्हेरी इम्पॉर्टंट. आत्ता दुपारी एका घरी गेलो होतो, तर 8वीतला मुलगा आहे, त्याने मला अतिशय उत्तम चहा करून दिला. 8वीतल्या मुलाने, तर उत्तम म्हणजे उत्तम चहा करून दिला. हां, आणि तरी तो थोडा असा जरा डार्क झाला. तर मग त्याच्या आईने त्याला विचारलं, अरे असं काय झालं. तो म्हणाला 3 कप करायचं होतं ना म्हणून असं झालं. सो विच इज ओके. पण त्यानं तो केला.
आणि त्याच्या त्या रोलला आपण महत्त्व दिलं, तर तो रोलला महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे. तिथे आपल्याला बऱ्याच वेळेला प्रोटोटाईप्स आपले बाजूला ठेवायला लागतात. म्हणजे आता आज ज्या मुलानं मला चहा करून दिला तो मुलगा 9वीत जाईल आता, तर तो अतिशय उत्तम विणकाम आणि क्रोशा करतो आणि ते त्याने कोविडमध्ये उचललं. तर आता हे मुलग्यांच्या प्रोटोटाईपला वेगळं जाणारा छंद आहे. पण व्हेरी इंटरेस्टिंगली त्याची शाळा आणि पालक या दोघांनी त्याच्या त्या छंदाला इतका पाठिंबा दिला की तो आता त्याच्या आणि खालच्या वर्गातल्या मुलांना शाळेत सुद्धा ते शिकवतो. मग पार्टिसिपेट का नाही होणार, मग कृतिशील का नाही होणार? कारण तुम्ही त्याला एक रिस्पेक्ट दिलात ना त्याच्या पार्टिसिपेशनला, तो जे करतोय त्याला, राईट. त्यामुळे मला वाटतं हे जर आपण करत राहिलो तर त्याच्यामधून आपण आपोआप आपलं कम्युनिकेशन काहीसं स्मूथ होईल. पुन्हा ना ती वाढती वयाची मंडळी आहेत, त्यांचं इंडिव्हिज्युअलिझम आहे, त्यांच्या पर्सनॅलिटीज घडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून स्वतःला खूप डायनॅमिक ठेवायला लागेल. आपण काय करतो सगळे पालक म्हणून, आपण खूप प्रोजेक्ट करतो आणि ती पालकांची सवय बदलत्या काळामध्ये कमी झालेली मी बघत नाही. ते मला एक खूप मोठी गॅप वाटते. बाकी सगळ्या गोष्टीमध्ये काळ बदललाय आपण म्हणतो, पण आपली भविष्यात बघायची सवय ही फक्त आपलीच भविष्याची व्याख्या असते. जे काय होणार आहे आपल्याला पण ठाऊक नसतं. मग आपण काय करतो ना, हाच काळ राहणार आहे असेच बघतो 10 वर्षांनी. तर निदान तेवढा जरी विचार केला ना की अरे 5 वर्षात बदलत आहेत गोष्टी, तर सगळ्यांना मग सासरी गेल्यावर काय होणार, ठीक आहे ना. आता ते कोणाला माहिती आहे सासरी गेल्यावरती काय होणार, सासर कुठे असणार का नाही, कोणाला माहिती आहे. तर ज्या गोष्टी आपल्याला खरोखर माहीत नाही आहेत ना, खरोखर नाही आहेत माहिती, तर कशाला प्रोजेक्ट करायचं त्याच्यात. तर ते नको ते प्रोजेक्शन टाळणं, ते मला टाळायचा प्रयत्न करणं, मला अजून एक पालक म्हणून टिप वाटते तुम्हाला द्यायला. थँक्यू. शिक्षक म्हणून आमचा प्रश्न आहे. हां, अंतर्मुख असणं ओके आहे बरं का, म्हणजे मला मान्य आहे की आता शिक्षक बहुतांशी बहिर्मुख असतात किंवा त्यांना त्यांच्या पेशामुळे तसं व्हायला लागतं. पण समाजामध्ये अंतर्मुख लोकही असतात, बहिर्मुख लोकही असतात. पण आता हल्लीच्या काळामध्ये जरा मी अंतर्मुख आहे असं सांगण्याचं प्रमाण वाढतं आहे का, आणि थोडा एकलकोंडेपणा मुलांमध्ये, किंवा मी आता मुलांमध्ये नाही म्हणणार, सगळ्यांमध्येच थोडंसं वाढतो आहे का, एकारले पण समाजामध्ये वाढतं आहे का? बघा, आणि अजून एक की खरंच मुलं इंट्रोवर्ट आहेत, मुलं मोठी लोक इंट्रोवर्ट आहेत का स्क्रीनमुळे ते इंट्रोवर्ट झालेले आहेत, हे जरा कळायला त्रासदायक होतं. तर खरं आहे, ते त्रासदायक होतं. मुळामध्ये काय ना की आपण आता ट्रॅडिशनली ना आपण एक्स्ट्रोव्हर्जनला खूप महत्त्व दिलं आणि त्यामुळे ना सगळ्यांना आपलं मूल स्मार्ट व्हावं, त्याने फार बोलकं व्हावं, छाप पाडावी, इकडून इकडे जावं आणि सगळेजण स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी व्हावं वगैरे वगैरे असलंच काहीतरी बघतात. तर आपण ना इंट्रोव्हर्जनला खूप अंडररेट केलं ट्रॅडिशनली. आणि आत्ताच्या काळामध्ये इंट्रोव्हर्जन वाली मंडळीसुद्धा स्वतःला खूप ॲसर्ट करायला लागली, कारण त्यांच्यातला इंडिव्हिज्युअलिझम वाढला. पूर्वीच्या काळी अंतर्मुख होती पण ती तेवढी ॲसर्टिव्ह नव्हती, आणि बहिर्मुख जी होती त्यांना ॲसर्टिव्हनेस पटकन यायचा. पण आत्ताच्या काळामध्ये काय झालं आहे की इंट्रोवर्ट माणसं ही आम्ही इंट्रोवर्ट आहोत आणि राहणार आहोत हे असं ठामपणे सांगायला लागलीत. हा फरक झाला. त्यामुळे ॲसर्टिव्ह इंट्रोव्हर्जन हे आता पहिल्यापेक्षा खूप जास्त दिसतं.
आणि त्याच वेळेला आजूबाजूच्या रचनेची मानसिकता मात्र जर एक्स्ट्रोव्हर्जनची असेल तर संघर्ष निर्माण होतो. आणि तो संघर्ष निर्माण झाला की हा जो इंट्रोव्हर्ट आहे हा त्याच्यामध्ये असलेल्या ज्याला आम्ही अपोजिशनल टेंडन्सीज म्हणतो, म्हणजे विरोध करण्याच्या प्रवृत्तीनुसार कधी कधी रिबेल म्हणून अजून इंट्रोव्हर्ट होतो. इंट्रोव्हर्ट होतो म्हणजे स्वतःला कोशात नेतो. ते इंट्रोव्हर्जन म्हणत नाही आपण त्याला, तो स्वतःला कोशात नेतो. किंवा तो रिबेल म्हणून मी होऊनच दाखवतो आता एक्स्ट्रोव्हर्ट असं पण म्हणतो. त्यामुळे विज्ञान आता यांच्याकडे गट म्हणून पाहतच नाही, ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे बरं का. विज्ञान आज अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या दोन गोष्टींच्याकडे एक पट म्हणून पाहतं, स्पेक्ट्रम म्हणून पाहतं. आणि प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये हा पट असणार, तो डायनॅमिक असणार. आणि तो डायनॅमिझम हा आयुष्यभर चालू राहू शकणार, आयुष्यभर ज्येष्ठ नागरिक झालात तरी. थोडक्यात असं की ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्या स्पेक्ट्रमवरती पुढे मागे होत राहणार असं आज विज्ञानाचं म्हणणं आहे की लुक ॲट इट ॲज अ स्पेक्ट्रम, लुक ॲट इट ॲज अ डायनॅमिक स्पेक्ट्रम. आणि तो बदलता राहणार आहे. म्हणजे आता 21 वर्षाचा झाला म्हणजे आता कायमचा इंट्रोव्हर्ट असं आज नाही मानलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असं खूप बघतो, म्हणजे आम्ही जे ज्येष्ठ नागरिकांसोबत काम करतोय त्याच्यामध्ये आम्ही एक्स्ट्रोव्हर्जन इंट्रोव्हर्जन मधले फरक ज्येष्ठ नागरिकांमध्ये अगदी 65, 70, 72ला पण पाहतोय. अर्थात आता तेवढ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून. म्हणजे आपल्याला काय कळतंय की इट इज नॉट अ वन टाइम स्टॅम्प की यू आर एन एक्स्ट्रोव्हर्ट, यू आर एन इंट्रोव्हर्ट. त्याच्याकडे स्पेक्ट्रम म्हणून बघितल्याचा फायदा असा आहे की व्हॉट इज फंक्शनली इम्पॉर्टंट फॉर यू जस्ट नाऊ. म्हणजे काय की एक तुम्हाला आता ह्या टास्कवरती काम करायचं आहे पुढचा 1 महिना, तर ना तुमच्यातलं इंट्रोव्हर्जन तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यानंतर ना तुम्हाला याच्यामध्ये एक समाजामध्ये जाऊन एक सर्वे करायचा आहे काहीतरी, तर तुम्हाला तुमच्यातलं एक्स्ट्रोव्हर्जन मदत करणार आहे. तर ना याच्याकडे आपण ट्रेट्स म्हणून पाहणं, डायनॅमिक ट्रेट्स म्हणून पाहणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि एक्स्ट्रोव्हर्जनचं ग्लोरिफिकेशन कमी करणं, ते झालंच तर आपोआपच इंट्रोव्हर्जनला आज त्यांना आम्ही इंट्रोव्हर्ट आहोत मग हा भाग हे करणं हे सोपं जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की देर इज नॉट अ इंट्रोव्हर्जन बट सेक्ल्युजन. इंट्रोव्हर्जन आणि सेक्ल्युजन याच्यातला फरक लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. बघा, मी एक टीनेजर आहे, मुलगा किंवा मुलगी, आणि ना मला त्या संपूर्ण वातावरणामध्ये माझ्या आजूबाजूच्या कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक अजिबात रस वाटत नाहीये. ते मला माझंच वाटत नाहीये. मी अगदी एक्स्ट्रोव्हर्ट आहे, पण मला ते माझंच वाटत नाहीये. तर मग मी आज मला स्वतःला बंद करून घ्यायला खोली आहे आणि माझ्याकडे 3 प्रकारचे स्क्रीन आहेत. then I am not an introvert, I have secluded myself. म्हणून इंट्रोव्हर्जन आणि सेक्ल्युजन याच्यातला फरक लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. इंट्रोव्हर्जनला आपण पर्सनॅलिटीबद्दल बोलतोय, सेक्ल्युजन हा त्या माणसाने घेतलेला चॉईस आहे. आणि त्या चॉईसच्या मागे बऱ्याच वेळेला फ्लाईट फ्रॉम रियालिटी, म्हणजे वास्तव इतकं दाहक आहे की याच्यातून पळण्यासाठी मी सेक्ल्यूड करतोय स्वतःला, अशा तऱ्हेचा भाग असेल. त्यामुळे ना ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. सेक्ल्युजन इज डिफरंट अँड इंट्रोव्हर्जन इज डिफरंट. ही गोष्ट लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. हा खूप घोटाळा होतोय आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला त्या व्यक्तीची वेदना मिस होते. सेइंग की आता ना तो खूप इंट्रोव्हर्ट झालाय, आता हेच नाही करत. ॲक्च्युअली इट इज सेक्ल्युजन. दॅट पर्सन इज ॲक्च्युअली आस्किंग फॉर हेल्प.
विच इज ब्रँडेड ॲज इंट्रोव्हर्जन. त्यामुळे ना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यासाठी वेळोवेळी आता म्हणजे वाय मेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्ह इज इम्पॉर्टंट ना, हे या सगळ्या कारणासाठी की आता पर्सनॅलिटीकडे शास्त्र कसं बघतंय, सेक्युल्युजन आणि इंट्रोव्हर्जन याच्यात काय फरक आहेत, या सगळ्या गोष्टी शिक्षक पालक आपल्या सगळ्यांना समजणं खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. त्यामुळे हे डोक्यात आपल्याला ठेवलं तर आपण जरा जास्त समजून घेऊ ती गोष्ट. हां हां पण मग ते एकोलकोंडे पण किंवा एकारले पण जे झालेलं आहे तर त्याच्यावरती आपण काय करायचं? मग तुम्हाला इफ इट इज अ सेक्युल्युजन फॉर इमोशनल रिझन्स यू हॅव टू सीक हेल्प. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. मग त्यावेळेला तुम्हाला मदत घेतली पाहिजे. मी म्हणूनच म्हणालो की मेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्हची गरज आहे तुम्हाला आज अशा वेळेला. आणि आमच्याकडे लोक येईपर्यंत त्या सेक्युल्युजनचा इतका कोश झालेला असतो की तोपर्यंत मग एक दिवशी स्वतःच्याच खोलीत त्याने किंवा तिनं हात कापून घेतला मग आमच्याकडे येतात. त्यामुळे ते नेमकं काय आहे त्याच्या टोकाला जायच्या आधी येणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ना. हां, शरीर निरोगी राहण्यासाठी खेळ असतात, व्यायाम असतात, तर मन किंवा मेंदू निरोगी राहण्यासाठी काय खेळ किंवा व्यायाम असतो? हां, खरं म्हणजे मन निरोगी राहण्यासाठी ना प्रत्येक क्षणाचा खेळ करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण ना बघ ना, आपण सगळेजण किती कप्प्याकप्प्यात विचार करतो बघ. खेळ, व्यायाम, अभ्यास हे तिन्ही एक नसतातच कधी आपल्यासाठी. आणि ना बऱ्याच वेळेला ना हे जे अशा तऱ्हेचे डिव्हायझिव्ह प्रश्न असतात ना ते खूप वेळेला ना विद्यार्थ्यांना ना मोठ्यांनी सांगितलेले असतात माहिती आहे. तो या पिढीचा विचार नसतो कारण ते खूप एकात्मिक पद्धतीने पाहतात. पण ना आम्ही त्यांना ना ते खेळ, टिप्स, मेंदू, मन. सो द पॉइंट इज की आपण ज्याला ना खेळ म्हणतो त्याच्यात व्यायाम असतो, ज्याला व्यायाम म्हणतो त्याच्यात खेळ असतो, या दोघांच्या मध्ये अभ्यास असू शकतो. म्हणजे असं आपण का रेजिमेंटेशन करावं? हां, असं आपण म्हणावं हा वेळ प्राधान्यानं पुस्तकी अभ्यासाचा नाही, एवढं म्हणू शकतो ना आपण. हा वेळ प्राधान्यानं शारीरिक खेळाचा आहे, हा वेळ प्राधान्यानं बौद्धिक खेळाचा आहे असं म्हणावं. जे काय असेल ते, पण ते प्राधान्यानं म्हणावं. हां, पण आपल्याकडे ना इतकं ते नसा नसात भिनलंय आपल्या. हां, आता सुट्टी खेळायचं. अरे का? पण मन कसं चालतं बघा ना, की आता अभ्यास, आता सुट्टी, आता धुमाल, आता अमुक. का? हे सगळं एका दिवसात का नाही असत? हे सगळं एका तासात का नाही असत? काय प्रॉब्लेम आहे? पण आपण ना असे ते कप्पेबंद मध्ये खूप जातो आहे. सो द पॉइंट इज, जर मला निरोगी मनाचं राहायचं असेल, तुझा जो प्रश्न होता त्याला आता, तर ना माझी कोणत्याही आरोग्याकडे नेणाऱ्या उद्दिष्टासोबत तन्मयता असली पाहिजे. तो व्यायाम असेल, तो अभ्यास असेल, तो खेळ असेल, ते नातेसंबंध असतील, ते सामाजिक कम्युनिकेशन असेल, काही. जिथे तन्मयता तिथे मनाचं आरोग्य. कारण जिथे तन्मयता नसते तिथे तक्रार असते. तक्रार आली की आरोग्य गेलं. सोपं आहे. त्यामुळे हे दोन तो लक्षात ठेवायचे की तन्मयता आली की तक्रार गेली की आरोग्य आलं. दुसरा तो तहान वाढली की आरोग्य गेलं, तृप्ती आली की आरोग्य आलं. मग ती तहान कुठली पण असू दे,
तहान लागली की अशी ओढ तयार होते, आता हे मला मिळालंच पाहिजे असं वाटतं. गेलं मनाचं आरोग्य. तृप्ती आली, अरे वा छान मस्त वाटतंय, कम्फर्टेबल वाटतंय, आरोग्य आलं. सोपं आहे ना. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या की तन्मयता आली, तक्रार गेली, तहान गेली, तृप्ती आली, इतकं सोपं आहे हो मानसिक आरोग्य. त्यामुळे त्याच्यासाठी असं काही वेगळं जिम करायला जायला लागतं असं काही नाही. आपल्याला नेहमी काय वाटतं, मानसिक आरोग्य ग्रंथ वाचले पाहिजेत, काही नाही. असं बरीच तुम्हाला मानसिक दृष्टीने निरोगी लोक ही अजिबात ग्रंथ न वाचलेली सुद्धा दिसतात. बरोबर आहे. हां, ते त्यांच्या अनुभवाकडे आत्ता आपण ज्या पद्धतीने पाहतोय त्यांना कळलेलं आहे की माझी ताण आहे, ही माझी तृप्ती आहे, तन्मयता वाढवली पाहिजे. मग ते काही फार रूढार्थाने शिकलेले असायला पाहिजेत असं पण नाही आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य या दोन्ही गोष्टी सतत बदलणाऱ्या आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याला असा स्टार नाही आहे ना, यांचे मानसिक आरोग्य 5 स्टार आहे आणि ते तसेच 5 स्टार राहणार आहे असं कोणी सांगितलं आहे? तर माझ्या मानसिक आरोग्याचे स्टार्स पण बदलत राहतील. बरोबर. हां, आता अगदी 1 स्टारला वगैरे मला कमीत कमी जायचे, एवढं आपण जरी लक्षात ठेवलं तरीसुद्धा आपल्याला चालण्यासारखं आहे ना. म्हणजेच काय की आरोग्यामध्ये परफेक्शन नावाची गोष्ट नाही, स्टॅटिक अशी गोष्ट नाही. आरोग्य म्हणजे काय, अजून एक ताल आहे. त्यामुळे जिथं कुठं ताल आहे तिथे आरोग्य आहे. त्यामुळं आपल्याला कुठल्याही गोष्टीचा ताल मिळाला, लय मिळाली की आपोआप ती गोष्ट आरोग्यपूर्ण होते. म्हणून लोक ना नेहमी सांगतात की स्थिर व्हा. हां, आणि ते स्थिरता महत्त्वाची आहे आयुष्यात. अरे सतत बदलणाऱ्या आयुष्यात कसे स्थिर राहणार तुम्ही? सो व्हॉट इज स्थिरता? स्थिरता काय आहे? तर स्थिरता अशी आहे की माझ्यामध्ये 2 तऱ्हेचे फोर्सेस आहेत माझ्यावरती काम करणारे. फिजिक्समध्ये जसे असतात तसे. त्यातल्या एका फोर्सला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स आणि एका फोर्सला म्हणतात सेंट्रिफ्युगल फोर्स. एक स्वयं केंद्रित आहे आणि एक सर्व केंद्रित आहे. मी जर खूप स्वयं केंद्रित झालो तरी ताल गेला, खूप सर्व केंद्रित झालो तरी ताल गेला. आपण सामान्यांचं बोलतोय, हां, संतांचं नाही बोलत आहोत, सामान्यांचं. त्याच्यामुळं आपल्याला सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस बॅलन्स करायचे आहेत. ठीक आहे. आता हे बॅलन्स समजा झाले तर सगळ्या फिजिक्सच्या पुस्तकांमध्ये उदाहरण कसलं असतं, भोवऱ्याचं. तर इफ युअर सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल इज बॅलन्स्ड तर तुमचा भोवरा बरोबर गतिमान लयबद्ध तालामध्ये फिरेल. तो गतीच्या अगदी परमोच्च क्षणाला असताना तुम्हाला दिसताना कसा दिसतो? स्थिर दिसतो. ती आहे स्थिरता. सो डोंट कन्फ्यूज स्टॅटिक विथ स्टेबल. स्टेबल इज डायनॅमिक अँड स्टॅटिक इज स्टॅटिक, इट इज नॉट डायनॅमिक. म्हणून आरोग्य हे डायनॅमिक अवस्था आहे. आणि तो जो भोवरा आहे तो काही सतत त्याच गतीत राहणार नाही, कधी मध्ये भेलकांडणार ना, इकडून तिकडे जाणार. फक्त त्याची भेलकांडण्याची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन मला कमी करायची आणि तालात राहण्याची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन मला वापरायची. त्याच्यासाठी मला नेहमी हा सेंट्रिपेटल सेंट्रिफ्युगल बॅलन्स डोक्यात ठेवला पाहिजे, माझा त्या वयातला. त्यालाच आपल्या अध्यात्मामध्ये प्रकृती निवृत्ती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे एकची प्रवृत्ती आहे, दुसरी आहे ती निवृत्ती आहे. प्रवृत्ती म्हणजे सेंट्रिपेटल, निवृत्ती म्हणजे सेंट्रिफ्युगल. या दोघांचा बॅलन्स म्हणजे लाईफ, आरोग्य. त्यामुळे हे आपण सतत डोक्यात ठेवलं तर आपल्याला आरोग्याकडे राहायला मदत होईल.
चला 8 झाली तर एक प्रश्न घेऊ शकतो आपण. सध्या मुलांना विषय कोणा व्यक्तीकडनं समजून घेण्यापेक्षा किंवा स्वतः करून बघण्यापेक्षा तो नेटवर सर्च करायला जास्त आवडू लागले. बरं. आणि त्याचबरोबर ह्या समाज माध्यमांमुळे त्यांना मोकळं खेळायला किंवा व्यक्त व्हायला कोणीच लागत नाहीये. तर अशी भावना पण त्यांच्यात वाढत, कोणाची गरज नाही अशी भावना वाढत चालली आहे. तर अशा परिस्थितीत काय करावं? बघा काय आहे, मुलं इन्फॉर्मेशनसाठी जर समाज माध्यमांकडे जात आहेत ना, खूपच वेलकम गोष्ट आहे ती. शिक्षकांचं आणि पालकांचं काम किती वाचतंय. पण त्याचबरोबर पुढची पायरी अशी आहे की त्या इन्फॉर्मेशनला पर्स्पेक्टिव्ज देणं हे काम आहे ना. मी मगाशी म्हणालो की अरुण असता तर त्याने त्या मुलांना त्या लिंक सांगितल्या असत्या आणि दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये पर्स्पेक्टिव्ह दिले असते. म्हणजेच काय की अरुणसारखे शिक्षक हे पर्स्पेक्टिव्ज देणारे शिक्षक असतात. ते इन्फॉर्मेशनचं काम अरुणसारख्या शिक्षकाने अगदी आनंदाने मुलांवर सोडलं असतं. तो म्हणाला असतं सगळी आणि मला द्या इन्फॉर्मेशन असं म्हणाला असतो तो. की मी सुद्धा तुमच्या इतका वेल इन्फॉर्म नाही आहे, तर मला तुम्ही ती इन्फॉर्मेशन द्या आणि मग आपण सगळे मिळून पर्स्पेक्टिव्ह शोधू. त्यामुळं आपल्याला पर्स्पेक्टिव्ह शोधायचे आहेत मुलांसोबत, ही शिक्षणाची व्याख्या आहे. पालकांना सुद्धा मुलांसोबत. आत्तापर्यंत आपण ना तू इन्फॉर्मेशन आण आणि मी तुला पर्स्पेक्टिव्ह देतो, सॉरी. आपण दोघे जण पर्स्पेक्टिव्ह शोधूया असं शिक्षक आणि पालक नाही म्हणत, कमी म्हणतात. आणि म्हणून ना ते इन्फॉर्मेशनला वेलकम नाही करत. करायला पाहिजे. माझ्याकडे माझे पेशंट जेव्हा ना गुगलची पानाच्या पानं घेऊन येतात ना, तुम्ही देतात त्या औषधाचे हे साईड इफेक्ट आहेत असे अंडरलाईन करून आणतात मस्त. तर मी त्यांचं नेहमी कौतुक करतो की दिस शोज दॅट यू आर इंटरेस्टेड इन युअर हेल्थ. फक्त आता तुम्ही आणलेली जनरल इन्फॉर्मेशन आहे, तिची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन काय ते बघू, त्याची इंडिव्हिज्युअलाइज्ड इन्फॉर्मेशन म्हणजे काय ते बघू. आणि एवढं सगळं बघायला आपण आता बघूया ह्याच्यामध्ये असं सांगितल्यावरती ते म्हणतात हां. मग त्यांना मी त्याच त्यांच्या इन्फॉर्मेशनमधले इफेक्ट, साईड इफेक्ट, किती टक्क्यांना काय हा डेटा दाखवून देतो. पण मी पहिल्यांदा म्हणालो ना त्यांना, डॉक्टर कोण आहे, विश्वास असला तर या, मला गुगल दाखवू नका, माझे काय केस गेले 40 वर्षात, तुम्ही काय नवीन आहे का, या होत्या होत्या, हे बोलण्यात काय पॉईंट आहे, तुम्हाला येणारच नाही परत. मग मला त्याला पर्स्पेक्टिव्हकडे जायचं ना, न्यायचं आहे ना त्याला. आणि त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये मला त्याला म्हणजे पेशंट असेल तर त्याला मला हेल्थकडे न्यायचं आहे. तसंच शिक्षक आणि पालकाला करायला लागणार. त्यामुळे ते आपण जर करायचा प्रयत्न केला तर ॲक्च्युअली इट इज सो वेलकम थिंग. आणि मग नॉलेज आणि इन्फॉर्मेशन ह्यांची जोड जर मिळाली तर सगळ्या शाळांना खरं म्हणजे जी सुप्रीम महत्त्वाची गोष्ट आहे व्हॅल्यूज, त्याच्याकडे जायला अवकाश मिळेल. असं आपण त्याच्याकडे का नाही बघायचं. हो की ह्यांना सगळी इन्फॉर्मेशन येते आहे, आम्ही पर्स्पेक्टिव्ह एकत्र काढू आणि आमच्यातला राहिलेला वेळ आम्ही व्हॅल्यूजसाठी वापरू. म्हणजे व्हाय लुक ॲट एव्हरीथिंग ॲज अ प्रॉब्लेम. हां बरं, हे ना आपली एक खास मानसिकता आहे की सगळे ॲडव्हान्टेजेस घ्यायचे आणि मग प्रॉब्लेम म्हणायचे. ही आपली सगळ्यांची, हा म्हणजे मी पण त्याला अपवाद नाही, सगळे जण आहोत आपण. सगळे बदलत्या काळाचे ॲडव्हान्टेजेस मस्त घ्यायचे, ढेकर द्यायची ते ॲडव्हान्टेजेस घेऊन आणि मग काय आता या जगाचं होणार आहे म्हणा. अरे काय सो त्यामुळे जे होत आहे त्याच्यातला निरक्षीर विवेक कसा लावायचा हे आपल्याला, बरं हे कुठल्या काळाला चुकलं आहे हे का आपल्याच काळ. आता आपण सगळे आहोत त्यामुळे आपल्याला हा काळ आपल्या आपल्या दृष्टीनं युनिक वाटणार हे आपण मान्य करू. राईट. हाच इतिहास शिकवतो आपल्याला. इतिहास आपल्याला हेच तर शिकवतो ना. इतिहासाच्या शिकण्यामधून आपल्याला खूप गोष्टी कळतात.
म्हणजे माणसं कशी बदलली हे कळतात, माणसं कशी बदलली नाहीत ते कळतं. त्यांच्या वृत्ती आणि त्यांचं वागणं ह्याच्यामध्ये काय नातं होतं ते कळतंय. खूप साऱ्या गोष्टी आहेच तर इतिहासाचं शिकणं आहे. तर तो भाग आपण घेतला पाहिजे. आणि तुमचा प्रश्नाचा दुसरा भाग होता बघा, त्यांना व्यक्त व्हायला कोणाची गरज नाही. मला नाही वाटत तसं, अजिबात नाही वाटत. मी सर्व वयोगटातल्या सर्व तऱ्हेच्या मुलांबरोबर रोज बोलत असतो माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने. मला नाही तसं वाटत. मला असं वाटतं की त्यांना व्यक्त करायला योग्य अशी माध्यमं मोठी मंडळी नाही करत तयार. ती जिथे जिथे तयार करतात तिथे मला नाही वाटत. म्हणजे अगदी सोपं उदाहरण आपल्या बहुरंगी बहरचं घ्या. म्हणजे आमची मुलं, अगदी आत्ताच्या बहुरंगी बहरच्या फेरीचं सांगतो, आमची जे स्पर्धक मुलं येतात, तर आमच्या असं लक्षात आलं या वेळेला की मुलं जेवढी गटचर्चेमध्ये खूप चांगली खुलली नाहीत, तेवढी त्यांना ॲक्टिव्हिटीज करायला दिल्यावरती खूप खुलली. म्हणजे त्यांना एक्सप्रेस होण्यासाठीची माध्यमं दिलीत ना तर ती एक्सप्रेस होतील. पण आम्ही त्यांना बसवून आता गटचर्चा 20 मिनिटे, आता आम्ही त्याचा खूप विचार करतो की हा फॉर्मॅट बदलायला पाहिजे. प्रत्येकाने असे असे बोलावे नको ना, कशाला. सो वी आर ऑल्सो थिंकिंग की त्यांनी वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस, कारण आम्हाला इतका स्टार्क डिफरन्स आम्हाला गटचर्चा आणि प्रत्यक्ष परफॉर्मन्स मुलांनी, त्याच मुलांनी केलेला 24 तासात. आणि त्यासाठी आम्ही काय केलं, आम्ही त्या गटचर्चेच्या नंतर यावेळी मुलांचे गट केले आणि त्यांना दुसऱ्या दिवशीची प्रेझेंटेशन्स दिली आणि एव्हरीथिंग चेंज्ड अँड दे एक्सप्रेस सो वेल. सो ना दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की एक्सप्रेस व्हायला, प्रत्येक वेळेला एक्सप्रेस व्हायला काही टेक्नॉलॉजीच वापरायला पाहिजे असं नाही, इनोव्हेशन वापरायला पाहिजे. इनोव्हेशन कॅन बी आयदर टेक्नॉलॉजी बेस्ड और नॉन टेक्नॉलॉजी बेस्ड और लेस टेक्नॉलॉजी बेस्ड, ठीकच आहे ना. इट कॅन बी ओनली अ ह्युमन इनोव्हेशन. पण हे आपण करणं मला खूप गरजेचं वाटतंय. चला, मला वाटतं आपण खूपच बोलत राहू, शंकांना काही एंड नाही, प्रश्नांना. पण आपल्या सगळ्या मंडळींनी खूपच छान ऐकल्या आपल्या गप्पा. ते आपण काय तुम्हाला आभार विभार मानायचे असतील मानून टाका. मी ऐकत राहावं बस. पण ठीक आहे, अजून प्रश्न बरेच पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी काढले होते. पण तुम्ही जो दृष्टिकोन दिला ना, त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळालेली आहेत. न शिकवता कसं रुजवता येईल त्याचा विचार करायचा, ह्यावरती आमची शाळेतही चर्चा झाली आहे. त्याला पुन्हा एकदा मान्यता मिळाली, त्यामुळे ते आम्ही नक्की करूच. छान. मला वाटतं अरुणच्या आठवणींची ही संध्याकाळ आणि साहेबरावच्या शुभेच्छांनी भरलेली ही संध्याकाळ, त्याला आपण दिलेल्या आणि त्याही कृतिशील शुभेच्छा आहेत, मला वाटतं खूप स्मरणात राहील. आणि अरुणची जी सगळी ध्येय होती त्यातलं एक खूप महत्त्वाचं ध्येय, सगळ्यात महत्त्वाचं ध्येय परिवर्तन. आणि त्या परिवर्तनासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं साधन शिक्षण. म्हणूनच त्याच्या मनामध्ये आनंद निकेतनसारखा प्रयोग प्रत्यक्षात आणण्याची उर्मी उत्पन्न झाली. ती प्रयोगशीलता जपणं हे आता आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि आपापल्या पद्धतीने आपण अरुणची ऊर्जा त्याच्या नावातच असलेली आणि त्याची प्रयोगशीलता, या दोन गोष्टी जर जपत गेलो तर अरुण आपल्याबरोबर सतत राहील आणि आपल्या सगळ्यांना समृद्ध करत राहील. त्या वाटेवरची आजची ही संध्याकाळ आपल्या सगळ्यांच्या निरंतर लक्षात राहील. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.